डान्स केला पाहिजे पुढं जाऊन, नाहीतर मग आम्ही बुक नाही कर. आमचं असं होतं की भाई आमच्याच्यानी ते काय जमणार नाही. एक ॲज अ DJ मी माझी स्किल दाखवते, मी माझं अंग प्रदर्शन करायला किंवा माझा डान्स दाखवायला तर नाही आलेले. कोणाचाही बुडात कितीही दम असला तरी आवाज करायचा नाही. जगात कोणाचा पण नाद करा पण सातारच्या गोरीचा नाद करायचा नाही. मोस्टली तिथं खूप क्राऊड असतो त्या ठिकाणी तू जातेस. कधी असं झालंय का की बॅड टच वगैरे असं काही सीन आहे? भरपूर ठिकाणी शोज केलेत पण मला असा कधी एक्सपिरियन्स आला नाही. आपल्यावरती असतं ते आपण कसं राहतो, काय राहतो. आणि शक्यतो ना मला जास्त करून सगळेजण ताईच म्हणतात. मी तिथं गेल्यावर म्हटलं होतं की माझा जर फ्लो चालू झाला मी एकटी प्ले करणार, शेजारी कोण DJ, बाहेर जायचं. तो कभी ऐसा फील हुआ कि मुझे बहुत चैलेंजेस आ रहे हैं, मैं नहीं कर पा रही हूँ या छोड़ दूंगी, कभी ऐसा हुआ कभी? 2-3 बार ऐसा हुआ मेरे साथ कि रूमर्स मेरे बारे में बहुत फैलते. ओके, इसके साथ घूमते उसके साथ, ये वाले नहीं रूमर्स क्या थे वो? बहुत डेंजर रूमर्स थे, मैं नहीं बता सकती. इंडोर शूट मध्ये जास्त हसल स्ट्रगल असते की रोड शो मध्ये? रोड शोज मध्ये पैसा आहे, फेम आहे. तुम्ही काही नाही केलं तरी तुम्हाला ॲज अ अट्रॅक्शन भरपूर पैसा आहे. कधी वाटतं का असं की कॉम्पिटिशन येईल ना, आपलं थोडं मार्केट डाऊन होईल जो आपण बनवलं आहे? मला असं कधीच वाटत नाही की माझी कॉम्पिटिशन कोणी येईल. तुला असं वाटते का पण ती मुलगी असतं त्याचा तुला जास्त फायदा होतो? पॉडकास्ट विथ रावमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जी गेस्ट आली आहे आपल्या पॉडकास्टमध्ये तिची फॅन फॉलोईंग म्हणता येईल खूप जास्त आहे महाराष्ट्रामध्ये. आणि ती प्रसिद्ध आहे याच्यासाठी की तिच्या DJ ऑपरेटिंगसाठी. आणि मेनली तिने तिच्या करिअरची सुरुवात कशी केली, याच्या व्यतिरिक्त तिला काही काही चॅलेंजेस आले आणि ती आज एवढी फेमस कशी काय झाली शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये, तर आपण तिला विचारू. सो मी वेलकम करतो DJ अप्पू फ्रॉम सातारा. जरी ती सातारा बोलली पण ती फिरतच असते कायम. आणि अख्खा महाराष्ट्र तिचा आहे. महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त पण तू दुसरीकडे शो करतेस? हो केलेले आहेत. म्हणजे एक एक्सपो असतो हैदराबादला. हां, 1-2 वर्ष आधी मी हैदराबाद पण केलेले, गुजरात आत्ता केलेलं आहे साऊंडच्या ओपनिंगसाठी. आणि तेलंगणा त्या साईडला पण केलेले. आणि कर्नाटकात मोस्टली जास्तच, गोवा सुद्धा. अच्छा, म्हणजे सगळीकडे तू जाऊन आली आहेस. आणि म्हणजे ही नुसती महाराष्ट्रात फेमस नसून अख्ख्या इंडियामध्ये फेमस आहे. इंडिया नाही म्हणू शकत कारण की नॉर्थ आणि साऊथमध्ये अजून जास्त जाणं झालं नाही. बट मेनली जिथे जिथे आहे महाराष्ट्राच्या बाउंड्रीज त्या आता केलेल्या आहेत. गोव्याला पण? येस, गोव्यात पण केलेले. अच्छा. आणि मेनली तू कधी स्टार्ट केलंस तरी हे? मला साऊंड लाईनमध्ये येऊन 3.5 वर्ष झाली. अच्छा, पण लोक आता ओळखत आहेत तसं? हां, म्हणजे पहिले पण ओळखत होती पण पहिले एवढं नव्हतं. कारण की मी 1 वर्ष जेव्हा स्टार्टअप होता माझा, मी तो क्लबिंगने स्टार्ट केला. मी आधी इंडोर प्ले करत होते, त्याच्यानंतर मी रोड शोजमध्ये आले. पुण्यामध्ये थोडा सीन झाला क्लबिंगचा, ते वेदांत अग्रवाल पॉर्सचा सीन झाला. ते क्लब्स वगैरे सील केले, काहींचं लायसन्स नव्हतं, बंद झाले. सो मग त्यावेळेस मला ऑपॉर्च्युनिटी आली की बाबा रोड शो आहे, आपण करू शकतो रोड शोमध्ये. पण ते नंतर एवढं नाव होत गेलं की मग DJ अप्पू, मग मला ते इंडोर आवडलंच नाही. सो नाही, इंडोरमध्ये तू किती वर्ष काम केलंस तरी? इंडोरमध्ये 1 वर्ष क्लबिंगमध्ये. आणि त्यांनी कसं काय तुला रीच आउट केलं? तू कुठले प्रोफेशनल ट्रेनिंग घेतली DJ मध्ये? नाही. म्हणजे ॲक्च्युली काय होतं, मी साताऱ्यातली प्रॉपर. तर मग आमचे जे मामा आहेत त्यांचा स्वतःचा साऊंड होता. आणि इव्हनली आमच्या घरात जास्त करून माझ्या काकांचा साऊंड आहे स्वतःचा, प्लस असं काही आहेत बँजो वगैरे या टाईपमध्ये. तर मग ते मामांचा साऊंड होता. मग ते असंच मला कधी स्कूलमधून घ्यायला वगैरे यायचे तर मी जायचे त्यांच्यासोबत साऊंडवर. मग ते बघायचे, अरे किती मस्त हा DJ वाजवतोय आणि मुलं एवढी एन्जॉय करतात सगळं. मग ते माझी एक इच्छा होती की अरे आपण पण आपल्या तालावर असं सगळे नाचले पाहिजेत. हां, मग नंतर ते काय झालं, नंतर माझ्या घरातच असायचा तो कन्सोल. ते मामा माझ्या घरातच ठेवायचे थोडंफार सामान. मग ते घरात कन्सोल असायचा, मी लावायचे. आणि माझा एक मित्र होता, तो पण DJच होता साताऱ्यातला. तर तो म्हणजे आता नाही तो मित्र? म्हणजे आहे. तर तो यायचा, मला असं लावून वगैरे द्यायचा. मग माझं असायचं, मला पण शिकव, मला पण वाजवायचं हे ते. तो नॉर्मल सांगायचा. तेव्हा किती एज होती पण तुझी? 15-16. 10व्या वर्गात? 8व्या 9व्या 10व्या वर्गात? 10वी नुकतीच मी पास केली होती आय थिंक. अच्छा. त्यावेळेस
तर त्याच्यानंतर माझं असं होतं की मला दाखव कसं काय. मग मी शिकत गेले आणि नंतर मला कॉलेज पण चालू होतं. एकदा असंच झालं, मी व्हिडिओज वगैरे पोस्ट केले. मग ते व्हिडिओज पाहून मला कोल्हापुरातून एक फोन आला की मॅडम तुम्हाला यायचं. आणि त्याच्या आधी मी त्या मित्रासोबत माझ्या जायचे 2-3 शोला, साताऱ्यात. तेव्हा फॅमिलीला जास्त काही माहीत नव्हतं, घरी कोणी नसलं की मी जायचे. काही असला शो वगैरे दिवसा असं जायचे. पैसे पण भेटायचे? हां, थोडेफार भेटायचे. तो द्यायचाच काही झालं तरी. ॲज अ लेडी ऑपरेटर जायचे. मला एवढं नव्हतं प्ले करता येत. थोडं प्रॅक्टिस केली मी. 1 आठवडा प्रॅक्टिस केली, व्हिडिओज वगैरे पोस्ट केले. नंतर तेव्हा गणपती विसर्जनसाठी मला कोल्हापुरातून अपॉर्च्युनिटी आली, तुम्ही या. मग गेले आणि पहिलाच शो माझा इतका सुंदर झाला. तो पुढे कॉम्पिटिशन चालू होती वगैरे. आणि त्यावेळेस सगळं प्रॉपर होतं. माझं पेन ड्राईव्ह होते, कलेक्शन होतं, त्याच्याकडूनच घेतलेलं ते मित्राकडून होतं पण त्यावेळेस भरपूर चांगलं. त्याच्यानंतर मग ते जे साऊंडचे मालक वगैरे होते त्यांना पण भरपूर आवडलं. त्यांनी पूर्ण विसर्जन होईपर्यंतच, म्हणजे 5व्या दिवशी मला त्यांनी बोलवलेलं, 7वा, 8वा, 9वा, 10वा असे 11वा विसर्जन बुक केलं. मग त्याच्यानंतर व्हिडिओज व्हायरल होत गेले, शोज येत गेले. म्हणजे कोल्हापूरमधनं तुझा तुला ब्रेक थ्रू मिळाला म्हणजे. आणि म्हणजे त्यांनी फक्त एका म्हणजे 5th डे तुम्हाला बोलवलं होतं गणपतीसाठी. नंतर त्यांनी सगळे 6वा 7वा जेवढे पण विसर्जन होते त्या एरियामधले, त्यांना जेवढी पण कामं होती ना, ते म्हणले मॅडम तुम्हीच पाहिजे. अच्छा, बुकिंग करून घेतलं. आणि डीजे अप्पू कसं काही नाव पडलं मग तिथनंच? ऍक्च्युली म्हणजे असं काही ठरलं नव्हतं नावाचं. तर मग घरातले मला जास्त करून तर अप्पूच लाडाने, मग अप्पूच ठेवून घेतलं. पहिले अर्पिता होतं, ते असं झालं की छोटंसं काहीतरी पाहिजे. ते घरातले अप्पू करायचे. आणि शो मध्ये गेलं ना की मुलांना कळायचं नाही काय, मग ते माझं नाव विचारायचे अर्पिता, मग ते अप्पू करायचे मायकिंग मध्ये नाव घेताना. ते अप्पूच पडून गेलं. डीजे अप्पू, काय भारी नाव आहे ना पण एकदम. आहे. नावाप्रमाणे तुझं काम पण भारी आहे. आणि तू जसं पब्लिकमध्ये म्हणजे मोस्टली तिथं खूप क्राऊड असतो त्या ठिकाणी तू जातेस. आणि कधी असं झालं आहे का की क्राऊडचा कोणी म्हणजे अतिशय जवळ येण्याचा प्रयत्न केला? बॉडीगार्ड असतात मेनली, पण असं बॅड टच वगैरे असं काही सिनेरिओ नाही? माझ्यासोबत आजपर्यंतच्या एवढ्या, म्हणजे मी भरपूर ठिकाणी शोज केलेत, विदर्भ, खानदेश पण म्हणू नका, खूप ठिकाणी. पण मला असा कधी एक्सपिरियन्स आला नाही. आपल्यावरती असतं ते आपण कसं राहतो, काय राहतो. आणि शक्यतो ना मला जास्त करून सगळेजण ताईच म्हणतात. अच्छा, ताई. त्यामुळं मला असा कधी आला नाही एक्सपिरियन्स, बॅड एक्सपिरियन्स म्हणायला गेलं तर. असतात लोक पिलेली वगैरे, यात्रेचं लग्नाचं वगैरे काम असलं तर, पण ते घेतात. साऊंडचे जे मालक असतात, ज्यांनी इन्व्हाइट केलेले, त्यांना आपलं आधीच बोलून असतं असं काही झालं नाही पाहिजे. मग ते जबाबडीरी घेतात आणि घ्यायला पण पाहिजे. त्यांनी घ्यायला पण पाहिजे. माझ्या बाबतीत तसं झालेलं नाही आजपर्यंत. विदर्भामध्ये कुठं वाजवले डीजे? विदर्भामध्ये मी भरपूर, बुलढाणा, अच्छा, यवतमाळ तर पूर्ण गाजवलेले. उमरखेड पासून पुसद, बोरी सगळंच. बापरे. हा, चंद्रपूर, गडचिरोली. आता गडचिरोलीमध्ये एक मूळ म्हणून काहीतरी आहे, मूळ तिथे पण मी प्ले केलंय भरपूर ठिकाणी. अच्छा, मग तुझे कंटिन्युअस शो असतात बरोबर. आणि मग तू एवढं ट्रॅव्हलिंग करतेस, मग तुला म्हणजे टायर्ड नाही वाटत किंवा तुला असं अनसेफ नाही वाटत काय तेवढं ट्रॅव्हलिंग करतेस? अनसेफ वाटतं कधी कधी, पण नाही एवढं काही वाटून येत. की कारण की माझं सगळं ठरलेलं असतं ना. जास्त लांब कुठे शो असेल, ट्रॅव्हल्सनी जाणं येणं, जवळपास साताऱ्यातलं कोल्हापूर, सांगली असा साईडला असेल तर बाय कारनी जाते. सो आणि भाऊ असतो सोबत माझ्या, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही तसं. अनसेफ कधी कधी वाटतं ट्रॅव्हल्समध्ये. आणि 1-2दा पहिले असं झालेलं आहे माझ्या बाबतीत की ट्रॅव्हल्स मिस झाली, ट्रेन पण नाही, आता रात्रीचं जायचं कसं, उद्याच शो आहे काय. पण घेतलं मी त्यावेळेस, केले भरपूर मॅनेज. एकटीने ट्रॅव्हल खरंच कधी कोणी करू नका, पण मला पहिल्यापासून सवय येते एकटीने ट्रॅव्हल करायची, त्यामुळे काही नाही. ठीक आहे. आता मी डायरेक्ट पैशाच्या फिगरवर नाही जात की किती भेटतं किती नाही. मी फक्त एवढं विचारतो, जेव्हा तू स्टार्ट केलं त्याच्या आता किती पटीनं तुला आता पैसा भेटतोय? जसा मी 100 कमवायची आधी, तर आता 2000-3000 असं. मी सुरुवातीला जेव्हा जायचे, माझ्या घरी माहीत नव्हतं त्यावेळेस जायचे, त्यावेळेस मला असं 2-2 हजार रुपये मिळायचे पर डेचे. तर हां, म्हणजे 2च शो केले मी असे. आता किती पट भेटतात? आता भरपूर, म्हणजे नाही म्हटलं तरी ना, वरात वगैरे असेल काही तर 20-25 पर्यंत आपण घेतो, तरी थोडं निगोशिएट होतं, कारण मला ट्रॅव्हलिंगचा जास्त खर्च असतो. ट्रॅव्हलिंग जर त्यांनी त्याच्यात पूर्ण सेटअप असतो का मग, की फक्त तुम्हाला? नाही, फक्त माझे. साऊंड त्यांचाच असतो. आणि सीझन जर असला तर जास्तच, जयंतीचे वगैरे काम असलं तर जास्तच असं. अच्छा, तो
मतलब मेनली आपके घर वालों ने भी सपोर्ट किया होगा, तो ये आप ऐसा हुआ स्टार्टिंग में मना किया था कि अरे मत कर ऐसे? स्टोरी क्या है घर वालों की कि लाइक घर पे पता नहीं था, हाँ। एंड हमारा हाउस होल्ड ऐसा है कि बहुत स्ट्रिक्ट, हम्म। घर से बाहर नहीं जाने देते, ये नहीं वो नहीं, बहुत स्ट्रिक्ट है घर पे कि उनका ये मानना है कि तुम एक लड़की हो, अगर कुछ हो गया तो क्या करेंगे ये वो। लेकिन मेरे पापा ऐसे नहीं है, पापा का ये है कि तू तेरे जी में जो चाहे कर, लेकिन मेरा ये था कि बताऊँ कैसे। हाँ, कि क्योंकि मुझे मैं बजाना है IT डीजे। इंजीनियरिंग को डाला था पापा ने, डिप्लोमा कर रही थी तब के टाइम पे, हाँ। और 10th में थोड़ा सीन हुआ था घर पे मार्क्स को लेके, तो मेरा ये था कि अभी मैं कैसे क्या बताऊँ, क्या सीन बताऊँ? क्या हुआ था वो? घर पे अरे तेच तर मेन आहे, ते सांग आधी, काय सीन काय झाला होता त्या 10वीचा? तर 10वीला मला कोविड होतं, त्यामुळं काही एवढं भेटलं नाही, पण पेपरच्या टायमाला आमचं शाळा वगैरे स्कूल वगैरे चालू होते. घरी एक अपेक्षा होती, कारण मी कन्सिस्टन्सली मी पहिला नंबर दुसरा नंबर कधीच सोडला नाही. काय बात करतेस? हा. म्हणजे डीजे ऑपरेटर पण हे असतात, म्हणजे ऑपरेटिंग वाले ते एवढे चांगले असतात? हा, मी कन्सिस्टंटली पहिला नंबर, म्हणजे पहिलीपासून ते मी असं कधी पहिला दुसरा सोडलाच नाही स्कूल टाईममध्ये. पण नंतर 10वीच्या वेळेस असं कोविड आला, मग ते घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, मम्मी जॉब करायची, ते घरातलं सगळं हँडल करणं, छोटा भाऊ होता, तर छोट्या भाऊचं सगळं ते बघायचं की त्याचं शाळेत वगैरे जातोय का, प्लस माझं एज्युकेशन, आणि पप्पा नेमकं त्या टाईमला पुण्याला शिफ्ट झाले होते जॉबसाठी. अच्छा. मग ते असं झालं की बघणार कोण, घरातलं मीच पाहायचे सगळं, त्यातलं पण वेळ काढून अभ्यास करायचा, स्टडी करायचा. नंतर 10वीच्या वेळेस घरच्यांना अशी अपेक्षा होती की मी 90%च्या पुढे ऑब्व्हियसली पडावेत मला, एवढे? कारण की 9thला पण होतेच मला, अरे आम्हाला स्वप्नात पण नाही येत. 90च्या पुढे पडावे त्यांची अपेक्षा होती, पण मला पडली 85. अच्छा. तर घरी थोडा भरपूर झाला झाले ना. तमाशा. पप्पांचं असं होतं की नाही, कसं काय, तू आजपर्यंत कधी एवढं गेली नाहीस खाली, नेमकं 10वीतच आम्हाला गरज आहे, तू 10वीतच कशी काय असं. कारण की त्यांचं एक मला घेऊन वेगळं होतं की मला त्याच्याकडून, म्हणजे डॉक्टर भावाकडून बनवायचे. अपेक्षा नाही, तुझ्याकडून अपेक्षा आहे, तू करू डॉक्टर शकतेस. बनवायचे असं? डॉक्टर नाही, पण त्यांचं होतं वेगळं गोल की मला असं असं पायलट वगैरे असं? नाही होतं त्यांचं वेगळं. पण ते असं होतं की तू काहीतरी बनावं हे ते. माझ्याकडून मग ते मला पण असं झालं की अरे आपण घरच्यांना एवढं हे केलं, त्यांनी एवढं करत असताना, मग ते घरी थोडा सीन झाला. घरचे म्हणले नाही आम्हाला पटणार नाही, मग मी हाताची नस कापून घेतली होती. काय 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 काय? हा. मी हाताची नस कापून घेतली होती, कारण ते मला खूप प्रेशर आलं होतं. पप्पा म्हणले तू आमचं नाक कापलंस, मग हे मी तू नस नव्हतं कापते. करायला पाहिजे. हा, आणि ते त्यावेळेस होतं त्यांच्या डोक्यात असं होतं की आपल्या घरात कधीच कोणी एवढं कन्सिस्टन्स म्हणजे खाली गेलेलं नाहीये, तू कशी काय 85% तू कशी काय पाडू शकते, आम्हाला तू 95च्या वरती पाहिजे होतीस, बापरे. आणि तू एवढं कमी कसं काय. म्हणजे मला प्रेशर आलं खूप की अरे आपण खूपच इज्जत घालवली त्यांची आपण. मग मी नस कापून घेतली होती. त्याच्यानंतर मग तो राडे झाले, दवाखाना हे ते. मग झालं सगळं. पप्पा तर मला दवाखान्यात बघू शकत नाही, पप्पांचा माझ्यावर खूप जीव आहे. पप्पा काही दवाखान्यात बघायला आले नाहीत. नंतर केला त्यांनी फोन, म्हटलं सॉरी माझ्याकडून चुकलं, जे आहे ते खूप चांगलं आहे. पण एक त्यावेळेस माझ्या डोक्यात वेगळं होतं काहीतरी. त्यांचं पण बरोबर आहे, त्यांना एक त्यांची अपेक्षा होती, ती अपेक्षा भंग झाली. आणि याच्या आधी मी त्यांची कुठलीच अपेक्षा अशी भंग नव्हती केली. ज्या त्यांच्याकडून अपेक्षा आहेत त्याच्यापेक्षा जास्त मी पूर्ण केलेले. सो मग ते एका गोष्टीमुळं झालं. त्याच्यानंतर मग नाही, मग त्याच्यानंतर मला IT इंजिनिअरिंगला घातली पप्पांनी मम्मीनी, सगळं ठीक होतं चालू. पण माझं असं होतं की डीजे मला लहानपणापासूनची आवड होती ऑब्व्हियसली. मग नंतर एक दिवशी पप्पा आले घरी, त्यांनी पाहिलं की हे पेटीमध्ये काय आहे. म्हटलं पप्पा 1.5 लाखाची गोष्ट आहे. पेटीमध्ये कन्सोल होता 350. म्हटलं काय, म्हटलं 1.5 लाखाची गोष्ट आहे. म्हणले खोल बरं. मग मी खोलली. म्हणले काय आहे, म्हटलं ते डीजे वाजवतात त्याचा कन्सोल आहे. तेव्हा पिच म्हणायचे त्याला. तर मग ते म्हटले तुला वाजवता येतं. हां. मग त्यांना मी पेनड्राईव्ह वगैरे लावून, ते माझे पेनड्राईव्ह नव्हते, ते मुलाचेच होते, लावून वगैरे होम थिएटरला लावून कनेक्ट केला, वाजवत बसले. मग ते घरातले सगळे नाचायला लागले. मग ते एकदम असं त्यांना झालं की अरे तू करू शकतेस हे. पप्पांना विचारलं आणि तुझ्याकडे आहे स्किल, तुला बनायचंय का डीजे, तुझ्याकडे आहे स्किल खरंच म्हणून विचार. डायरेक्ट विचारलं? म्हणलं हा पप्पा. म्हणजे सोडून दे कॉलेज, नाही केलंस तरी प्रॉब्लेम नाहीये, तुला तुझी जी आवड आहे ती तू पूर्ण कर, तुला जे वाटतंय ते तू पूर्ण कर. मी एवढी खुश झाले, मला समजत नव्हतं मी कारण की मला असं वाटलंच नाही की पप्पा मला बाहेर जायला अजिबात नाही की पप्पा मला एवढं हे करतील, सपोर्ट करतील. पण पहिल्यापासून पप्पा, आम्ही म्हणजे घाबरायचे पप्पांना जास्त, पण पप्पा आमचे नव्हते असं काही. प्रत्येक गोष्ट त्यांनी ना सांगण्याच्या आधीच सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. त्यांना काय माहिती काय माझ्या मनातलं सगळं कळून जातं. मग असं झालं तर त्यांनी मला जा ठीक आहे तुला काय करायचं कर, तुझी लाईफ आहे, फक्त आमचं नाव खाली नाही पडलं पाहिजे, दॅट्स इट.
बाकी काही नाही. म्हणलं ओके, म्हटलंच म्हणलं मी कॉलेज सोडत नाही, मी कॉलेज पण करते. आणि मी केलं कॉलेज पण, डिप्लोमा मी कम्प्लीट केला. अच्छा. डिग्रीला जरा मार्क आला थोडा. IT इंजिनिअरिंगमध्ये. हां. मग डिग्रीला केले होतेस तू ॲडमिशन? नाही, अजून केलंच नाही. ॲक्च्युली काय झालं, मला 4th सेमिस्टरलाच YD लागला. अच्छा. हेच शोज वगैरे म्हणून, कारण की अरे पेपरला काय गरज काय आहे, पण एवढा पैसा आहे आता, काय इंजिनिअरिंग. आता घरातले काहीच बोलत नाहीत. पैसाही पैसा. इव्हन तर मीच घरात नसते. घरातल्यांचं कसं आहे की तुझी म्हणजे तुला आवड आहे ना, तुझं नाव होतंय ना. पप्पांचा रोज माझा स्टेटस असतो, रोज ते ठेवतात. आणि पप्पांना पण खूप एकदम प्राऊड फील होतं. पप्पा जिथे जॉब करतात माझे, तिथले सिक्युरिटी गार्ड पासून ते HR पर्यंत सगळे मला फॉलो करतात. सगळे. आणि अक्षरशः विचारतात, ही खरंच तुझी मुलगी आहे, खरंच तुझी मुलगी आहे. त्यांना एवढा प्राऊड फील होतो, मला सांगतात ते खरंच. आणि मम्मी सुद्धा. एकदा मम्मी पार्लरला गेली होती, एक बाई होती तिथं, ती रील्स पाहत होती माझे. आणि असंच पाहत होते. मम्मीने साईडला बघितलं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ही कोण आहे? म्हणजे नाही, पण माझी मुलगीला लय आवडती. ती कोण आहे काय, आपल्या इथलीच आहे वाटतं, साताऱ्यातली. मम्मी म्हणली माझी मुलगी आहे. मम्मीने फोटो दाखवले तिला, एवढी खुश झाली. ती म्हटली आम्हाला, म्हणजे तिची मुलगी पण होती सोबत. ती म्हटली काकू आम्हाला बघायचंय तिला, प्लीज तिला बोलवा. मी अक्षरशः झोपेतून उठून गेलेली आहे तिला भेटायला त्या पार्लरमध्ये. खूप म्हणजे आता खूप प्राऊड फील होतात घरातले. आणि आता घरातल्यांचं पण कसं की माझं पहिल्यापासून हे होतं की एक गोल असतो ना आपला, की मला हे बनायचंय, मला ते बनायचंय. माझं हे होतं की मला माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी करायचंय. माझा भाऊ छोटा आहे, सो माझं असं आहे की तो कधी कमवणार, तो कधी नाही का असं पप्पांसाठी हे करणार ते करणार. मग माझं असं होतं की पप्पांनी पहिल्यापासून मला ॲज अ मुलगा म्हणून वाढवलाय, तर एक मुलगा म्हणून मी प्रत्येक रिस्पॉन्सिबिलिटीज घेतलेली आहेत. मी घरात मुलगी म्हणून वापरतच नाही. काय ते मुलगा, सिलेंडर आणण्यापासून ते दळण ठेवण्यापर्यंत सगळं केलं, DJ वाजवण्यापर्यंत सगळं केलेलं आहे, सगळं केलेलं. तर मग घरातल्यांचं असं आहे, माझं असं आहे की बाबा त्यांच्यासाठी सगळं करायचं. जे काही मी कमवते, जे काय ते ऑल ओव्हर त्यांच्यासाठी आहे. हां, मी माझा खर्च सगळ्यात जास्त आहे, माझे एक्सपेन्सेस भरपूर आहेत, पण त्यातलं मी सगळं म्हणजे खूप केलेलं आहे फॅमिलीसाठी जास्त करते. हां, फॅमिलीसाठी जास्त. आणि काय भारी आहे ना यार, म्हणजे एका आयुष्यात काय करायचं असेल कोणासाठी तर मायबापासाठी करा. ऑब्विसली त्यांनी लहानपणापासून वाढवले आणि आजपर्यंत पप्पांनी मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी नाहीच भासून दिली. पप्पांनी नाही, मम्मीनी सुद्धा नाही, बिलकुल नाही. लहानपणापासूनच माझा पहिला बड्डे सुद्धा इतका मोठा झालेला आहे. मला खूप लाडात वाढवलेली मुलगी आहे मी. हा ना, लाडात वाढवले तेव्हाच तुला DJ ऑपरेट करू दिलं ना रे. नाहीतर मला सपोर्ट, मला जर पप्पांचा सपोर्ट नसता ना तर मी आज इथे नसतेच. कारण की मला पॉसिबल झालं नसतं हे लपून छपून सगळं करणं, बिलकुल नाही. आणि मी पण म्हणजे एवढे पॉडकास्ट केले आहेत, जसे 15-20 झाले आहेत माझे पॉडकास्ट. तर मी एक गोष्ट नाही का ऑब्झर्व केली आहे की जे आर्टिस्ट, आता मेनली आर्टिस्टच झालं ना DJ ऑपरेटर, पण जे म्हणजे स्वतःच्या फॅमिलीची म्हणजे इन द सेन्स आईवडिलांची जे रिस्पेक्ट करतात ना, त्यांना ऑब्वियसली सपोर्ट भेटतो. आणि मी त्यांना सक्सेसफुल पण पाहिलं आहे. जेवढे पण येऊन गेले आहे ना, ते बोलतात आईवडिलांचं बद्दल आणि त्यांचे म्हणजे ते एक आदर असतो, रिस्पेक्ट. तर ते ऑब्वियसली यार सक्सेस होतात. कारण की माझं तरी असं आशीर्वाद असला पाठीशी हात असला तर मग काय अजून पाहिजे, अख्खे दुनियासोबत काही मतलब नाही. ऑब्विसली. आणि ठीक आहे. आणि जसं तू DJ ऑपरेट करतेस, मेनली काय होतं, आधी ट्रेंड होता की DJ ऑपरेटर म्हणजे मुलगा, बरोबर. आणि मागच्या 2-3 वर्षातच हा चेंज झाला आहे की म्हणजे रोड शोजमध्ये, मे बी क्लबिंगमध्ये पहिले मुली पण DJ वाजवत असतील, म्हणजे वाजवत होत्याच आणि आता पण वाजवतात. तर रोड शोजमध्ये एवढे मुली नव्हत्या की येऊन DJ ऑपरेटिंग करणार वरून. आता काय होतं की फिमेल ऑपरेटर पण आहेत DJ. तर खूप साऱ्या आहेत तुमच्या फील्डमध्ये, मुली पण आहेत खूप साऱ्या, म्हणजे फेमस 2-3च आहेत. तर मग असं भरपूर झालेत आजकाल. तर कधी वाटतं का असं की कॉम्पिटिशन येईल ना, आपलं थोडं मार्केट डाऊन होईल जो आपण बनवलं आहे? कधीच नाही. माझ्या बाबतीत म्हणजे प्रत्येकाची एक स्किल असते, माझं जनर वेगळं आहे. अच्छा. हां, आणि ती येऊन कोणी कॅच नाही करू शकत ते आणि एनर्जीची पण गोष्ट आहे, एक स्किल आहे. क्राऊड किती हँडल करू शकतो, नॉनस्टॉप किती प्ले करू शकतो, प्रत्येकाला हे नाही जमत. काही लेडी DJ अशा आहेत की नाही का कलेक्शनची कमी आहे, परत त्यांना एवढं क्राऊड एकदम समोर आला की घाबरतात, मी काय लावू काय नाही, कुठेही काहीही लावून मोकळं व्हायचं, अशा आहेत.
काही काही अशा आहेत की त्यांना फक्त पैशासाठी करतायत किंवा पैसे भेटले पाहिजे झाला, आपण काय थांबलोय फक्त थांबणार त्यांचा प्लेअरचा काही संबंध नसतो. अशा पण काही काही आहेत. सो मला असं कधीच वाटत नाही की माझी कॉम्पिटिशन कोणी येईल, नाही येऊ शकत. जे ते आहे ते त्यांच्या त्यांच्या जागेवरती योग्य आहेत. मी आहे, माझं वेगवेगळं जनर आहे, काहीतरी माझ्यामध्ये आहे, सो मी पुढे जातीये आहे सगळं. आणि म्हणजे मी खूप शोज असे केलेले आहेत की बाबा आधी मी इंडोर होते, आता रोड शो मी दोन्ही पण हँडल करू शकते. कोणालाही जमत नाही. जे रोड शोवाले आहेत आजकालच्या मुली, त्यांना क्लबिंग तुम्ही द्या, नाही जमणार. एक क्लबिंगचे जे असतात ना, इंडोर जे वाजवायचे, त्याचा पण एक आर्ट असतो. भाई नेक्स्ट इंट्रोला गाणं चेंज झालं पाहिजे, तसं त्यांना जमत नाही. अर्ध गाणं संपलं तरी ते मिक्सिंग करत असतात. हा, त्यांना बीपीएम शिवाय वाजवता येत नाही. बीपीएम त्यांना पाहिजेच. बीपीएम म्हणजे एक बीट पर मिनिट असतो. अच्छा, बीट पर मिनिट. डान्सर लोक पण ते वाजवतात, म्हणजे त्याच्यावरती तो जर दिसला नाही ना तर मग पुढचा माणूस कन्फ्यूज होतो की बाबा ही वाजवू कसं, मी तर दिसतच नाहीये. मग मॅच काय करायचं, ते मॅच केल्याशिवाय कसं वाजवायचं. अच्छा, म्हणजे टेक्निकल गोष्टी खूप आहेत ना त्याच्यात. त्यात खूप टेक्निकल गोष्टी आहेत, भरपूर. आणि तू जसं म्हटलंस की मला पैसे भेटले बस, असा कुणी कुणी विचार करतात, काही पण ऑब्व्हियसली म्हणजे तू मनापासून डीजे वाजवतेस, याच्यावरनं असं लक्षात येते. आणि ते आहे पण की बोलतात ना की अगर आपको आपका पैशन ढूंढना है तो उसके लिए 2-3 चीज़ें करो. 2-3 चीज़ें कौन सी? अगर आप वो काम बिना थके कर सकते हो, मतलब आपको थकावट महसूस नहीं होगी. दूसरा, उस काम के आपको पैसे भी नहीं मिलेंगे तो भी वो आप काम करोगे, तो समझ लेना उस दिन वो मिल जाए चीज़, तो समझ लेना वही मेरा पैशन है. पॅशन म्हणजे आता लहानपणापासूनच आवड आहे माझी. आणि मी कित्येक वेळा असं माझ्या घरातल्यांचे जे साऊंड असतील वगैरे मी अशीच गेलेली आहे वाजवायला. का तर मला यार इच्छा आहे, माझं असं आहे ना की भाई साऊंड लागला. आणि मी कधीच बघायचं, मी अशा साईडला थांबलेलं तुम्हाला दिसणार नाही, कधीच नाही. कारण की माझं आहे, मी साऊंडवर चढले ना, मला कन्सोल हातात पाहिजे. एक तर मी एकटी वाजवेल, नाहीतर मला एक साईड तरी पाहिजे, पण मी थांबणार नाही. मला असं थांबायला ते खूप वेळ वाटतं. मी आले कशासाठी, माझे स्किल दाखवण्यासाठी, इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि पहिल्यापासून जसा मी पहिला शो केलेला आहे, पहिल्या शोला पण मला तो एक डीजे होता, तो मला म्हटला तू साईडला थांब, मी प्ले करतो. म्हणलं नाही, माझ्याकडे माझा पेनड्राईव्ह आहे, मला वाजवण्यासाठी बोलवले, थांबण्यासाठी नाही बोलवले. पैसे नाही भेटले तरी चालतील, पण मी वाजवणार. तो मग हँग झाला होता, काय बोलते. मग मी तेव्हापासून जसं प्ले वगैरे, चुका तर भरपूर झाल्या, मी वाजवणारच म्हणा, एक तर कन्सोल नाही तर तुला. पण ते मला थांबणं बिलकुल जमत नाही. मी सगळं करेन पण प्लेइंग पाहिजे. म्हणजे ऑब्व्हियसली ते तुझी म्हणजे इच्छाच आहे ना यार, की इच्छा म्हणजे मनात इच्छा आहे की अरे नाही, मी तिथं कन्सोल समोर उभी आहे तर मीच वाजवणार, दुसरा नाहीच. आणि माझं नेहमी प्रत्येक शोला असं होतं, यार मी नवीन नवीन गाणी आणलेली आहेत, मला वाजवायची, मला प्ले करायची. आणि कधी कधी असं होतं ना एकेका शोला की भरपूर डीजे असतात, भरपूर म्हणजे एक असतं प्रत्येकाची इच्छा, जे काय असतील मंडळ वगैरे किंवा साऊंडची ओपनिंग असते, भरपूर डीजे बोलवतात ते. मी आधीच सांगून ठेवते, मी गेल्या गेल्या मला कन्सोल पाहिजे, तुम्ही कितीही डीजे बोलवा, मला कन्सोल हवा, बाकी काय मला माहित नाही. त्यांना आधी प्ले करू द्या, नंतर मी प्ले करते. वाटलंच मला एक पर्टिक्युलर अर्धा तास द्या, 1 तास द्या, तेवढ्या वेळात मी माझे स्किल दाखवेन, माझं कलेक्शन दाखवेन, मला माझं प्ले करू द्या, दॅट्स इट. आता जसं तू बोललीस की कलेक्शन, तो रिजन वाईज डिफर करतो का कलेक्शन, की कुठल्या रिजनमध्ये काय वाजवायला पाहिजे, किती डिपेंड, म्हणजे सक्सेस रेट काय आहे. म्हणजे जसं तू नागपूरला गेलीस तर तिकडे कुठला कलेक्शन असेल तुझ्या तरी? नागपूरला शक्यतो, नागपूरला काय लागतं रे बघ, नागपूरसाठी कलेक्शन बनवलं असेल ना तू? नागपूरला मी अजूनपर्यंत एवढं प्ले केलं नाही, त्यामुळे गडचिरोलीचं सांगते आमच्या साईडला. गडचिरोली, चंद्रपूर त्या साईडला गोंडी म्हणून गाणी असतात, ती त्या साईडला चालतात. तू परफेक्ट पकडलंस. म्हणजे आणि मी पनवेलला सुद्धा शो केलेले आहेत ना, पनवेल मुंबईला सुद्धा त्या साईडला मी आगरी कोळी लोकांचे शो केलेले आहेत. आता मी तिथं आधी पब्लिक म्हणजे पूर्ण रिकॉग्नाइज करते काय आहे. मग कसं ते पूर्ण फॅमिली जर त्यांची आगरी कोळी असेल तर मग त्यांचीच गाणी. मित्र वगैरे बाहेरची, पुण्याची, साताऱ्याची, मुंबईची आली असतील तर मग माझं असतं, मग मी बरोबर माझी प्ले करते. एक टाइम असा होता की मी पनवेललाच होता, एक आगरी कोळी लोकांची हळदच होती आणि मी खूप कमी शोमध्ये काम, म्हणजे कमी पैशामध्ये काम घेतलं होतं. ते खूप कमी पेमेंट होतं स्टार्टिंगला. नाही, एक 1.5-2 वर्ष म्हणजे फेमस व्हायच्या आधी. फेमस तेव्हा पण होतेच, एवढी पण हे नव्हते, पैसे जास्त नव्हते घेत. पैसे एवढे पण नव्हते जास्त घेत.
तर हाफ बजेटमध्ये मी ते काम घेतलं होतं, लाईक 5 का 4 हजारमध्ये ते पनवेलला. म्हटलं जाऊ दे 1000-2000 जायला लागतील, बाकी आपल्याला होतील खिशात. पण माझं प्ले, मी तिथं गेल्यावर म्हटलं होतं की माझा जर फ्लो चालू झाला, मी एकटी प्ले करणार, शेजारी कोण डीजे, बाहेर जायचं. मग झालं माझं चालू झालं. मी पाहिलं कसं कसं आगरी कोळी मध्ये मध्येच आपला रोड शो घुसवून दिला. इतकी वेडी झाली होती ती, मला अक्षरशः एवढी टीप भेटली होती. माझा कन्सोल पूर्ण पैशाने भरला होता. त्या दिवशी मला 16,700 रुपये टीप भेटली होती. म्हणजे पेमेंट मी घेतलंय तेवढं, टीपच जास्त. आणि शेजारचं कोणतरी होते डीजे वगैरे, त्यांनी अर्धे असे घेतले होते कन्सोलवरून पैसे. ते भरपूर टीप भेटले होते मला. असा बंडल घेऊन आली होते मी. पैसा भरपूर ठिकाणी संभाजीनगरमध्ये गेलं ना की तिकडे मग तसे धमाल वगैरे त्या साईड असं तशी गाणी लागतात. इकडे कोल्हापूर साईडला तुम्ही जाल, कोल्हापूर, सांगली, मिरज, बेळगाव तिथपर्यंत पूर्ण रिमास्टर, सर्किट, बाउन्सी, पूर्ण बाउन्सी कलेक्शन लागतं. आणि विदर्भात तुम्ही गेलात, विदर्भात सगळं टपोरी वगैरे ते तसं पॅटर्न लागतं. टपोरी नाही, थोडं चांगले वाजव, आमच्या इकडे पण चांगलं पोरं आहेत. टपोरी म्हणजे एक ते म्युझिकचं नाव, जॉनर पण म्हणू शकता, किंवा एक नाही का टपोरी मिक्स वगैरे असं ते आहे गाणे तसे लागतात. नागपूरचे हो, म्हणजे मी नागपूरचे आहे. मग टपोरी नाशिकमध्ये नाशिक बँजो म्हणजे असं नाही का, त्या नाशिक डोल मिक्स वाले, ते डोल मिक्स, नाशिक डोल मिक्स वगैरे. म्हणजे मग ही तुला कधी समजलं की ह्या एरियामध्ये हे गाणे वाजवलं तर चालणार, त्या एरियामध्ये ते चालणार? ते की एक्सपिरियन्स नाही आलं तुला हळूहळू? एक्सपिरियन्स म्हणजे आपण पाहतो ना रील्स वगैरे, व्हिडिओज वगैरे, अरे तिथले आता खानदेशमध्ये पावरी चालते, बघतोय आपण पावरी चालवतात ते, तर पावरीवरती पब्लिक जास्त खेळते. आधीच प्रिपेअर असतं माझं कलेक्शन, आधीच जे काय ते. आणि माझं असं आहे ना की मी माझ्या हिशोबाने मी बरोबर क्राऊड खेळवू शकते. मला असं नाही की तिथं गेलं तिथलंच पाहिजे. मी अक्षरशः बीडमधले जे होते पब्लिक पोरं वगैरे, त्यांना मी टेक हाऊसवरती नाचवलं होतं. मला फक्त क्राऊड पाहिजे, बाकी मी हँडल करते. ॲक्च्युली तो दहीहंडीचा शो होता आणि माझ्याकडे मस्त मस्त टेक हाऊस होते आणि मी तो व्हिडिओ माझा जास्त व्हायरल गेला होता. एक आर्टिस्ट आहे ऋषी मंगेश म्हणून, त्याचा तो होता ट्रॅक होता तो, पाखरा आजाद केलं तुला. तिथं त्या साईडला अशी गाणी भरपूर चालतात आणि ते टेक हाऊस व्हर्जन होतं त्याचं. तशावरती मी सगळी पब्लिक नाचवली, पूर्ण क्लबच बनवून ठेवला होता. ते इतके खुश झाले होते. ते जे मंडळ होतं त्यांचं पहिलंच वर्ष होतं दहीहंडीचं, आणि त्यांनी पहिल्यांदाच मला बोलवलं होतं डीजे अप्पू इन द हाऊस, आणि मी लेट पोहोचले होते. माझी ती गोष्ट, मी प्रत्येक शोला लेटच असते, अर्धा तास. आज आलीस लेट, आज जरा जास्तच लेट झालाय. त्यावेळेस पण लेटच गेले होते आणि भरपूर लेट झाला होता मला. 1 तास मी लेट होते. पण मी त्यांना सांगितलं, म्हणलं मी गेल्या मला कन्सोल हातात द्या. सगळे 2 डीजे होते, त्या दोन्ही डीजेंना म्हटलं तुम्ही साईडला थांबा, मी बरोबर क्राऊड अप करते. शेवटपर्यंत क्राऊड अपच केला होता. म्हणजे तिथे पोलीसवाले पण आले, फक्त म्हटले आवाज बारीक ठेव, बाकी तू चालली आहेस, एन्जॉय, मस्त चालली आहेस. खूप मस्त झाला होता तो शो. अच्छा. आणि मॅक्सिमम तर किती क्राऊड तू हँडल केलास आजपर्यंत? भरपूर, मी मोजू पण शकत नाही. 2000, 3000, 5000, खूप क्राऊड हँडल केलेला आहे मी, भयंकर. काय असं घाबरायला नाही होत तेव्हा? नाही. आणि इथं येऊन पॉडकास्टला तू बोलतेस, मला एन्झायटी होती. सेंटर ऑफ अट्रॅक्शन दिसते ना मी, अजिबात नाही होत. म्हणजे 1-2दा पहिले झालेले असं, अरे बापरे एवढा क्राऊड कसं हँडल करू मी, सगळ्यांची नजर माझ्यावरती, एक जरी चूक झाली तर आपण व्हायरल, एक जरी चूक झाली तर मग लोक काय विचार करतील, असं म्हणजे झालेलं आहे माझं पहिले. पण आता नाही होत, आता सवय झालेली आहे. म्हणजे असे वाटायचे काय भीती की लोक मला अनप्रोफेशनल तर नाही समजतील, मी जर बरोबर नाही वाजवलं तर? असं लोकांचा ऍक्च्युली मी जास्त नाही विचार करत. वाव, सो नाईस यार, आपने जैसी येत होतो. कारण की तो त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. माझ्या परीने जसं पाहिजे मी तसं ऑब्व्हियसली आहे, ओके आहे, तो त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि कधी कधी काय होतं माहितीये का, आपण जर जास्तच वाह्यात वागलो तर ते ऑब्व्हियसली अनप्रोफेशनल समजणारच आपल्याला. आणि मी जर बघितलं ना तर जयंतीची वगैरे कामं, गणपतीची वगैरे कामं, कुर्ता साडी, आपल्याला ते जीन्स टॉप वगैरे जास्त मी नाही. विदर्भ त्या साईडला खेडेगाव असतं, म्हणजे महिला वगैरे काय काय बघायला येतात, मुलं कशी असतात, काय असतात, आपण नाही ओळखू शकत, प्रत्येकाला तर नाही बोलू शकत. आणि सगळ्यांना तोंड देणं पॉसिबल नाहीये की नाही मी एज्युकेटेड आहे, मी अशी आहे, मी तशी आहे, मी असेच कपडे घालणार नाही. सो आपलं त्या हिशोबाने नीट राहायचं. ते आपलं मेन चीज काय की बाई स्किल दाखवायचे, प्ले करायचे, वाजवायचे, क्राऊड हँडल करायचंय, काहीतरी युनिक प्ले करायचे. दॅट्स इट. शो चांगला सक्सेसफुल झाला पाहिजे. ड्रेसिंगचं एवढं काही नाही आहे. माझा तो क्वेश्चन होता कि ऐसा लगता है लोगों को कि थोड़ा बनठन के आओ, मतलब प्रॉपर क्या बोलते हो उसको, एक रॉयल वाला फील लेके आओ स्टेज पे और डीजे परफॉर्म करो तो ज़्यादा हम हैंडल कर सकते हैं. ऐसा सच में है क्या?
मतलब वो बोलते हैं ना कि डीजे ऑपरेटर एकदम बन के आएगा मस्त एकदम ज़बरदस्त और फिर हैंडल करेगा डीजे तो ज़्यादा क्राउड हैंडल कर पाएगा, ऐसा है? अभी देखो 2 टाइप के होते हैं लोग। एक टाइप के जो अपने तुम्हारे स्किल्स देखते हैं, और एक है जो तुमको देखते हैं। एज अ अट्रैक्शन देखते हैं, अच्छा। एज अ अट्रैक्शन, एज अ सेंटर ऑफ अट्रैक्शन। अभी देखो सपोज कोई है गांव है जहाँ पे किसी लड़के ने, अगर किसी लड़के को कुछ नया चाहिए, उसको उसका खुद का नाम बनाना है कि भाई मैंने गांव में सबसे पहले ये लेडी DJ डीजे अप्पू को को लाया। लाया। मेरा ही नहीं, कोई हाँ, भी कोई लेडी भी डीजे डीजे छकुली। हाँ, कोई भी रहने दो। सो उसको लाया तो भाई मेरा नाम हो गया, सब लोग बोलेंगे नहीं नहीं ये लड़के ने पहले लाया, लड़के ने पहले लाया। और अभी क्या हो गया कि कपड़ों को ज़्यादा तो नहीं देख, एक्सप्रेशन। अभी तुम अगर अट्रैक्शन ही देख रहे हो कि ये सिर्फ अट्रैक्शन के लिए चाहिए, तुम बजाओ नहीं बजाओ वो तुम्हारा मामला, लेकिन तुम हमें अट्रैक्शन के लिए चाहिए कि तुम पब्लिक कितना, क्राउड कितना एक सेलेब connect जैसे। कर सकते हो। हाँ, एक सेलेब जैसे, एज ए सेलिब्रिटी। तो तब जाते हैं हम लोग। अच्छा। तब तो बहुत बन ठन के साड़ी वगैरह पहन के चलो। अच्छा, मतलब दोनों तरफ की ऑडियंस गलत नहीं है, हाँ, दोनों गलत सही है। नहीं है। अगर एक ऑडियंस रहती है कि भाई हमको डांस करना है, हमको तुम्हारी स्किल पसंद है, तुम्हारा म्यूजिक पसंद है, हमें डांस करना है, दैट्स इट, इसीलिए तो आपको बुलाया। और एक का रहता है कि भाई हम, मेरे को गांव में कुछ नया चाहिए, पूरे गांव को दिखाना है, सो मैं तुमको लाया एज ए अट्रैक्शन। अच्छा, लेकिन खुशी कौन से बात से ज़्यादा मिलती कि उन्होंने आपके स्किल का तारीफ किया या आपका तारीफ किया? मेरे को तो दोनों से ही, मतलब दोनों ही में मिलता है कि लाइक आपकी स्किल भी बहुत अच्छी है, आप बहुत अच्छा प्ले करते हो, एक जरा भी बीट इधर से उधर नहीं, बेस्ट, आपके एक्सप्रेशन भी बेस्ट है, आपका ड्रेसिंग भी बेस्ट है, सब मैं सब हैंडल कर लेती हूँ, ऑलराउंडर। मैं बजाते बजाते लाइक अपना एक्सप्रेशन देने, थोड़ा बहुत टाइम मिलता है जब सामने वाला प्ले कर रहा होगा दोनों साइड में। एक गाना ऑलरेडी मैंने प्ले कर दिया तो वही गाने पे मैं एक्सप्रेशन देती हूँ, तब तक ये दूसरा चेंज कर लेता है। अच्छा। तब तक मैं चेंज कर लेती हूँ, बाद में एक्सप्रेशन देती हूँ, क्राउड को हैंडल करती हूँ, दैट्स इट। वाह, नाइस। और जैसे आपका 3-3.5 साल का ये जर्नी हुआ, तो कभी ऐसा फील हुआ कि मुझे बहुत चैलेंजेस आ रहे हैं, मैं नहीं कर पा रही हूँ या छोड़ दूंगी, कभी ऐसा हुआ? कभी हुआ है छोड़ दूंगी, ऐसा हुआ है? हाँ, मतलब मेरे पर्सनल रीजंस की सच वजह में? से हुआ एक है। मिनट मैंने रुक, दो- एक मिनट रुक, ऐसा लगा कि छोड़ ही दूँ अभी डीजे? हाँ, कब ऐसा लगा? अभी कितना साल हो गए उसको? साउंड लाइन मेरी फर्स्ट प्रायोरिटी है। नहीं नहीं, उसको साल कितना हो गया कि जिस दिन आपको अभी लगा? अभी होने लगा है, एक साल से होने लगा, पहले नहीं होता था ऐसा। पहले मैंने मेरी फर्स्ट प्रायोरिटी रखा था साउंड लाइन, मेरी साउंड लाइन। फिर अभी दूसरा हो गया फर्स्ट हाँ, प्रायोरिटी? अभी कोई है। हाँ। लेकिन सीन क्या है कि अभी होता है ना, कभी एकदम फ्रस्ट्रेटेड हो जाती हूँ, हाँ। यहाँ से भी टेंशन, वहाँ से भी टेंशन, हाँ। और कभी ये समझ के लेता रहेगा ना वो? अभी समझ के लेता होगा ना कि अरे बिजी रहती है अप्पू, तो ज़्यादा कॉल नहीं करना चाहिए या फिर वीडियो कॉल नहीं कर पाएगी। नहीं, वो बात ही नहीं चल रही फिलहाल। हाँ, तो अच्छा। उसकी बात ही नहीं चल रही है। लेकिन एक सीन हुआ था, मतलब बताओ, हर बताओ। जगह से टेंशन थी, इधर फैमिली में झगड़ा, यहाँ पे झगड़ा, वहाँ पे झगड़ा। तो 1-2-3 बार ऐसा हुआ मेरे साथ कि रूमर्स मेरे बारे में बहुत फैल गए। ओके, इसके साथ घूमते उसके साथ, ये वाले नहीं, रूमर्स का घूम के क्या नहीं, थे वो बहुत रूमर्स? डेंजर रूमर्स थे, मैं नहीं बता सकती। एक बता दो, थोड़ा लाइटली बता दो कि अरे नहीं नहीं, मजाक नहीं कर रहा हूँ, सच में बता दो, क्योंकि कैसा ये रॉकास्ट नहीं, क्या बहुत लोग देखते हैं, तो हो सकता है आपके साथ हुआ, वो दूसरों के साथ शायद हो रहा हो, या फिर बाद में सबके जाके ही साथ होगा। होता है वो, ऐसा तो नहीं बाद मेरे में साथ। जाके वो तो थोड़ा तो हैंडल कर रहे हैं, सीखे कुछ, इसलिए मैं सबके पूछ रहा साथ होता हूँ। है। तो थोड़ा बता दो कि क्या रूमर्स ऐसे क्या हुए थे वायरल? देखो, मेरा ये हुआ था वायरल कि वो दारू पीती है, शराब पीती है। अच्छा। सो वो हर टाइम नशे में रहती है, ड्रंक करती है, वो दारू पी के ही शो पे आती है, ये वो। फिर क्या होता है ना सीन, मैं ज़्यादा से ज़्यादा लोगों से बात नहीं करती, जो भी है मेरे पहचान के 2-3 डीजे ऑपरेटर्स, साउंड के ओनर्स, लाइट के ओनर्स, मेरे भाई लोग ज़्यादा से ज़्यादा। और मेरा ये है ना कि अगर पब्लिक सामने आई, मेरा पसंद का अगर म्यूजिक सामने चल रहा है, मैं बजा रही हूँ खुद से, मेरा प्रॉपर मिक्स हो रहा है, तो मेरी खुशी एक अलग ही लेवल पे चली जाती है। तो मेरी एनर्जी मैच ही नहीं हो पाती किसी से भी, मतलब इतना एनर्जेटिक परफॉर्मेंस रहता है मेरा तब के टाइम पे, तो सबको लगता है मैं पी के ही आई हूँ। अच्छा। और मेरा ये मानना है कि साउंड किसी की तो एक लक्ष्मी है,
हाँ राइट, तो वो उस पे लक्ष्मी खड़ा पे होना अपन भी खड़े हो- सही नहीं है। हाँ, और ये बहुत बहुत स्ट्रगल किया है मैंने यहाँ तक पहुँचने के लिए, बहुत स्ट्रगल किया है। तो मुझे वो मतलब सहा नहीं गया वो अच्छा, कि ये कैसे रूमर कैसे हो गए? हाँ, फैल रहा है, कि फैल दारू रहा है पीते ये वगैरह। सब। हाँ, हाँ, फिर कैसे हैंडल किया उसको? घर वालों ने तब ट्रस्ट दिखाया था? घर वालों को पता ही नहीं था ये सब। अच्छा, रूमर्स तो घरवालों पता ही को होंगे। पता है मतलब हाँ, कि ये पीती है करके? नहीं 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 नहीं, रूमर से करके? मैं ड्रिंक नहीं करती। हाँ। घर वालों को पता है कि बहुत सारे रूम, मैंने पहले ही बोला था पापा देखो मैं अभी रोड शोज प्ले कर रही हूँ, तो यहाँ पे ना कोई कुछ भी बोलेगा, खुद को एक अप दिखाने के लिए, मेरे बड़ा को दिखाने नीचे- के लिए बड़ा दूसरों को दिखाने- छोटा हाँ, दिखाओ। वही तो मुझे छोटा करेगा, मेरे बारे में रूमर्स फैलाएगा, भले वो सच ना हो। पापा भी लाइक हमको पता है तेरे पे ट्रस्ट है। एंड लोग तो क्या बोलते ही रहते, पीछे वाले कुत्ते भौंकते ही Exactly, रहते, हाँ। तो भौंकने ही दो। सो घर वालों का ये था कि हमको पता है तो क्या है क्या नहीं है। और सच में माँ बाप ऐसे ही चाहिए कि लोगों का सुनने से पहले भाई घर के बेटी का सुनो या बेटे का सुनो। हाँ, मेरे पापा ने आज तक लोगों का सुन के कभी मेरे से इसीलिए तो आगे बढ़े ना इतना। ऑब्वियसली ये भाई डेटा है, डेटा जितना ट्रस्ट रखोगे। जितने रूमर्स मेरे बारे में अब तक फैल चुके हैं उसमें का पापा के पास भी बहुत सारे गए। लाइक पापा को भी बहुत लोग बोले कि भाई ऐसे करती है वो, बाहर घूमती है तो उस पर ध्यान रखा कर, कहाँ जाती होगी कहाँ नहीं। पापा भी लाइक तुम अपना काम करो, मैं देख रहा हूँ। पापा का मेरे को एक बार लिटरली सुबह मैसेज आता है, हाय GM गुड मॉर्निंग एंड कहाँ पे हो, खाना खाया कि नहीं, टाइम से खाना खा, नींद पूरी कर, और जहाँ भी है मैसेज कर, बस इतना ही। उनका मैसेज में मैं शाम को रिप्लाई देती हूँ उनको, जब भी मैं फ्री हो गई तब। उनको पता है कि पापा ये रहती है, बिजी रहती है बात पे, लेकिन उनका ये नहीं है कि किसी का सुन के मुझ पे उंगली उठाओ, बिल्कुल नहीं। हाँ, तो उस पर हम वापस आते हैं। तो फिर छोड़ने का मन हुआ, फिर उसके बाद कैसे निकले वो सिचुएशन से कि रूमर्स पहले और आपने बोल ही दिया था कि मैं अभी छोड़ती हूँ, फिर एक टाइम पे लगा स्टार्ट कि करने बाबा का मैं मन कैसे छोड़ किया ही फिर? देती हूँ। और मैंने वो मतलब हुआ मेरा कि नहीं अभी करना ही नहीं है, बस हो गया, बहुत कमा लिया, अभी नहीं चाहिए। लेकिन मैं फिर ऐसा मैं स्टोरी वगैरह डालती थी कि नहीं अब से मैं नहीं करूँगी। पोस्ट डाला था एक बार, आई क्विट। हाँ आई क्विट, अब से आपको डीजे आपको नहीं दिखेगी ये वो। लेकिन फिर मेरे फैंस लोग सब लोग पूछते थे क्या हुआ ताई, काय झालं, क्यों हुआ, क्यों छोड़ रहे हो, नहीं ऐसा मत करो प्लीज। प्लीज हमको एक तो ये थे की आम्हाला तुम्हाला आमच्या गावामध्ये आणायचंय, आम्ही थांबा जरा, आत्ताच नका सोडू, आत्ताच नका, इतना था कि। एंड मेरे लाइफ में भी है कोई जो मुझे मोटिवेट करता है कि भाई अच्छा, है क्या? नहीं ऐसा नहीं करना, नहीं छोड़ना, तू अगर छोड़ेगी तो देख मैं भी क्या करूँगा, ये वो भी तो डीजे नहीं बजाता है? छोड़ने देता, नहीं है, अच्छा दोस्त है, अच्छा है, बहुत अच्छा है, बहुत। तो वो मोटिवेट करता है, इसीलिए नहीं छोड़ पाई। अच्छा, बहुत बार पोस्ट डाला, आईडी डिलीट भी कर दी टेम्पररी, फिर बाद में फिर रिकवर कर दिया। अच्छा, एक बार तो ये हुआ कि एक शो था मेरे को अपकमिंग, एंड मैंने उसके पहले ही मेरे को फ्रस्ट्रेशन हुआ, मैं डिलीट कर दिया आईडी। उनका मेरे को फोन, मैडम प्लीज हमको तुमको कोलैबोरेशन करना, ये करने प्लीज, ऐसा मत करो। तो मैंने कर दिया, चलो छोड़ो। सही किया ना। वो है जहाँ पे खत्म मेरा करो। ये था कि इतने लोगों का दिल दुखेगा, बाप रे, अगर मैंने छोड़ दिया तो नहीं छोड़ सकती। बराबर, मेरी प्रायोरिटी साऊंडलाईन है। गुड. आपण तुझ्या पर्सनल लाईफ बद्दल भरपूर काही म्हणजे पर्सनल लाईफ बद्दल नव्हते बोलणार, बट खूप क्युरियस आहेत लोक ऐकण्यासाठी की मॅडम तुमचं काय आहे, काय माहीत पास्ट काय आहे काय नाही. आणि असं आहे की बहुतांश लोकांना काहीच माहिती नाही आहे माझ्याबद्दल, ना माझ्या जर्नीबद्दल ना माझ्या काही लाईफबद्दल. उलट लोकांना हे पण माहित नाही की मी एज्युकेटेड आहे, काहीच माहिती ते पण 85% घेऊन 10वीला. आणि मेनली तेच होतं ना यार की म्हणजे जे काही बनतात ना मोठे आर्टिस्ट म्हणा, DJ ऑपरेटर, भरपूर ॲक्ट्रेस, भरपूर मॉडेल्स, इवन मॉडेल्स पण त्यांचा पास्टच तसा असतो की ते पर्सनल लाईफमध्ये हरलेलेच असतात मोस्टली. म्हणजे ट्वीट हे सगळं नाही का त्यांचं होतंच लाईफमध्ये. का ते याच्यासाठी होते की कारण की त्याला युनिवर्स तेवढं स्ट्रॉंग बनवत असतं की भाई तुझ्या लाईफमध्ये एवढं प्रॉब्लेम आहेत तर तू समोर जाऊन काहीतरी
चांगलं करशील मला असं. माझ्या वडिलांनी भरपूर स्ट्रॉंग बनवले. म्हणजे मी म्हटलं ना, पहिल्यापासून ॲज अ मुलगा म्हणूनच वाढवलेले. आणि कुठंच असं हे नाही केलं त्यांनी की मुलगी आहेस असं बाहेर फिरायला नाही जायचं. तर माझे संस्कार होते, सो मला जास्त फिरायला म्हणजे नव्हते मी घराबाहेर पडत. पण पप्पांचं असं होतं की तुम्ही बाहेर पडा, तुम्ही बाहेरची दुनिया बघा, उद्या चालून मला जर काही झालं असं नाही व्हावं, पण झालं तर मग तुम्हाला पण जगता आलं पाहिजे असं त्या हिशोबाने. मग पप्पांनी मला खूप आधीपासून मी गावी एकटीच जायचे, फिरायचे, यायचे, त्यामुळे मला सवय झालीच होती. मला काही वाटलं नाही. आता पण मी एकटी ट्रॅव्हल करते, मला एवढं काही वाटत नाही. सगळं ऑलरेडी मॅनेजमेंट करून ठेवलेलं असतं. काही खूप जण म्हणतात की बाबा तुम्ही एकटी कसं काय ट्रॅव्हल करते, मुलगी आहेस, भीती नाही वाटत का? नाही वाटत. काय भीती नाही आपण राहायचं तसं, म्हणजे कोणाला असं बघितलं की हे नाही वाटलं पाहिजे हां की बाबा काही चान्स बिन्स मारावा. मला बघून तर एखादं म्हणतं की तू पोरगी नाही, पोरगाच आहेस, चान्स मारायचा विषयच येत नाही. हां तू बोललीस की तुला बघून असं कोणाला वाटत पण नाही की चान्स मारावं, म्हणजे काय करतेस तरी काय असं. अरे म्हणजे एक असतं ना एखाद्याची पर्सनॅलिटी. हां आता मी आली एवढी तयार वगैरे होऊन, पण मला असं जर नॉर्मल लाईफमध्ये पाहिलं ना, तर मग एखादी मुलगी नाही का एकदम इनोसंट राहणार, मुलं बघितलं की बालिश साळे हे ते. माझ्या तोंडात शिवाय येतात. अच्छा आय डोंट नो वाय, Direct. पण डायरेक्टली येतात. आणि मुलींचं कसं असतं, मुलं बघितलं की एकदम असं बनठणून बाबा की एक पिकमी गर्ल म्हणतात हां ना, हां तर तशी मी नाहीये. म्हणजे माझं त्यांना reaction आवडतं की असं highlight असतं, व्हायला. बाई काय हायलाईट होतात. माझं असं का बघतोय हा. मी सरळ तोंडावर बोलणारी मुलगी. जसं तू पाहिलं, मी भरपूर एक्स्ट्रोवर्ट आहे. आणि माझं काय आहे ना, ते तोंडावर असतं. माझ्या पप्पांनी एक गोष्ट शिकवली आहे. पप्पांचं जास्त नाव येते बिकॉज त्यांनीच वाढवले. तर त्यांनी मला एक गोष्ट शिकवली, अर्पिता जे बोलायचं आहे ना, तोंडावर बोलायचं. माणसाला समोरच्याला 1-2 मिनिटाचा राग येतो, पण त्याच्या मनात जे आपल्याबद्दल असतात काही गोष्टी, त्या क्लिअर होऊन जातात. त्याला कळतं बाबा इथून पुढं ह्याच्याशी बोलावं नाही बोला, आपल्याला फरक पडत नाही. जे आहे माझ्या मनात मी बोलून टाकलं बाई, असं माझं असतं. म्हणून नाही एवढं. म्हणजे असतात ना काही काही मुली खोट्या होप्स देतात की म्हणजे पहिल्या सेटिंग तर असतेच बाहेर दुसरीकडे, पण तरी कुठल्या ग्रुप मध्ये असे. ह्याच्यामध्ये भरपूर चाललेल्या अशा गोष्टी. हां ना आता काही लेडी डीजे सुद्धा आहेत ना, गोष्टी येतात कानावरती, पण माझं असं असतं की भाई त्यांची लाईफ आहे, त्यांचं. आणि लोक सांगण्यावरून विश्वास नाही ठेवू शकत ना, किती खरं सांगताय किती नाही. त्यातलं एक 20% रियालिटी असते किंवा 30%, बाकी 70% प्रोपगंडा, अशा हिशोबाने. अजून एक म्हणजे प्रश्न होता ऑडियन्सचा ऑब्विसली की इंडोर शूटमध्ये जास्त हसल स्ट्रगल असते की रोड शोमध्ये. रोड शोजमध्ये पैसा आहे, फेम आहे. तुम्ही काही नाही केलं तरी तुम्हाला ॲज अ अट्रॅक्शन भरपूर पैसा आहे. तुम्हाला रोड शोजमध्ये ॲज अ अट्रॅक्शन म्हणून पाहिलं जातं. तुमचं फेम किती आहे, तुम्ही तुमच्या नावावरती किती पब्लिक गोळा होऊ शकते, असं पाहिलं जातं मुलींच्या बाबतीत. आणि क्लबिंगमध्ये कसं आहे, इंडोरमध्ये तुमचे स्किल्स, तुम्ही क्राऊड किती हँडल करू शकता, तुमचे स्किल किती आहे. जर तुम्ही क्राऊड चांगला हँडल करू शकता. आणि मोस्टली क्लबिंगमध्ये आणि इंडोर्समध्ये काय आहे की तुमचा जो आहे तो बाहेरचा प्रोफाईल वगैरे, तुमचं नाव किती, म्हणजे नाव नसलं तरी पण तुमच्या नावावरती म्हणजे नाही का एक जेनर, तुमचा जो जेनर आहे तर तो तुम्ही किती हँडल करू शकता, काय स्पेसिफिक जेनरनुसार तुम्हाला निवडलं जातं, अशा हिशोबाने. अच्छा म्हणजे. आणि रोड शोमध्ये काय आहे, रोड शोमध्ये तुम्ही शिकत असलात, नवीन असलात, रोड शोमध्ये तुम्हाला नसेल तुम्ही काहीही वाजवून कसंही वाजवून तुम्ही काम धकवू शकता. पण क्लबिंगमध्ये, इंडोरमध्ये एकदम प्रॉपर हवं असतं सगळं. प्रॉपर म्हणजे तिथली पब्लिक एकदम प्रॉपर असते, एकदम टेक्निकली. तुमचा जो जनर आहे तोच तुम्ही प्ले करा, त्यात पण तुमचं सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. भले तुमचा तो प्री रेकॉर्डेड सेट असो किंवा काही असो, पण त्या हिशोबाने असं. तू मुंबईलाच फक्त तू क्लबिंगमध्ये वाजवलं? नाही, पुण्यात होते क्लबिंगला. पुण्यात पण क्लब आहेत? हो, भरपूर. ऑब्व्हियसली पुण्यात सगळ्यात जास्त नाईट लाईफ पुण्यातली आहे, खूप चांगली आहे. मुंबईच्या मान्याने पुण्यातली पण आहे भरपूर. आणि सेफ पण आहे. सेफ पण आहे पुण्यात, सेफ पण आहेत. आजकाल पुण्यातल्या मुलीच जास्त डेंजर झालेल्या आहेत मुलांपेक्षा. थँक गॉड. हेच मला ऐकायचं होतं. ठीक आहे, ते आपला विषय नाही. ठीक आहे, तर तू बोललीस की रोड शोमध्ये जास्त बेनिफिट आहे ॲज कम्पेअर टू क्लबिंग. बेनिफिट रोड शोमध्ये ना ठराविक काळापर्यंत आहे. एक म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुमचं आहे, मार्केट आहे, तोपर्यंत तुम्ही ट्रेंडिंगला तोपर्यंत आहे तुम्ही, तोपर्यंत भरपूर तुम्हाला एकदम कंटिन्यू शोज येणार, कंटिन्यू तुम्हाला एकदम पब्लिक असं उचलून धरते. आणि एकदा हे झालं ना की अरे नाही बस, रोज मग वाटते, मग ते संपून म्हणजे भीती वाटते अशी ट्रेंड माझं जाईल कधी म्हणून.
अजिबात नाही. कारण कधीच नाही. डीजे अप्पू हे हा मार्केट म्हणजे आता काय म्हणतात त्याला, मी कालही होते, आजही आहे, उद्याही राहणार. मलाही चांगलं एवढा कॉन्फिडन्स येतो म्हणजे ऑब्विसली येतो, कारण की माझ्या मागे पब्लिक आहे तेवढी, आणि एक सपोर्ट असतो ना फॅन्स लोकांचा, तो सपोर्ट खूप चांगला आहे मला. इतका चांगला आहे की मला असं वाटतच नाही विदर्भ त्या साईडून अजिबात. मी एका गावामध्ये 3-3, 4-4 वेळा गेलेली आहे. अच्छा, तरी लोक येतात तेवढी. तेवढीच लोक, त्याच्यापेक्षा जास्त येतात उलट. असं मला कधीच वाटलं नाही की अरे ह्या टायमिंगला कमी होते. मला जसे माझे आधी शोज होते त्याच्यापेक्षा कम्पेअर केलं तर आता चांगले. सांगू शकत नाही पुढे काय होईल काय नाही, बट आता जे चालू आहे ना ते मस्त आहे भरपूर. मस्त आहे आणि मस्तच राहायला पाहिजे. तर क्लबिंगचं कसं आहे की सुरुवातीला तुम्हाला थोडा पेशन्स द्यावा लागतो, खूप पेशन्स. क्लबिंग म्हटलं की पेशन्स बहुत, म्हणजे कारण की तिकडे फेमस नाही होत एकदम नाही लगेच वरती उचलून धरत ते. एकदम त्यांना त्यांचे स्किल्स हे ते, तुम्ही क्राऊड कसा हँडल करताय, क्राऊड कसा रिस्पॉन्स देतोय तुम्हाला. कारण क्लबमध्ये मोस्टली लोक पिऊन असतात, मग त्यांना असं असतं की भाई चांगलं म्युझिक पाहिजे, एकाचं हे एकाचं ते, मग सगळ्यांना मॅनेज करून तुम्ही कसा रिस्पॉन्स देतात पब्लिक. तशा हिशोबाने तुम्ही एकदा वर जर गेलात तर तुम्ही डायरेक्ट इंटरनॅशनलच प्ले कराल इकडे तिकडे. एकदा वर गेला की डीजे चेतस, लेमन, प्लस आफ्टर ऑल. मला आफ्टर ऑल खूप आवडतो. त्याचे जे तो बॉलीटेक वगैरे टेक हाऊस वगैरे वाजवतो ते मला भरपूर. आणि ते टुमारोलँड मध्ये वाजवतात ते डीजे, ते कोण रे? ते इंटरनॅशनल डीजे असतात, ते टेक्नो, रेव, बँगल्स असे असतात त्यांचे. जनर्स भरपूर आहेत. तुला असं वाटते का पण ती मुलगी असतं त्याचा तुला जास्त फायदा होतो? एक मुलगा असेल एवढे तू क्राऊड हँडल म्हणजे फेमस नसती झालीस? नाही, असं काही नाही आहे, कारण की एक मुलगी असल्याचा एक बेनिफिट आहे मला, पण बाकी माझ्या स्किल्सवरती मला जास्त शो येतात. मला असं तुम्ही बाकीचे लेडी डीजेंसोबत जर मला कम्पेअर केलं तर मग मी दिसायला मी आहे, ठीक आहे, पण एक बाकीच्या मुली एकदम गोऱ्या नाही का म्हणू शकत. मी ब्राऊन ब्युटी ऑब्व्हियसली. मला दिसण्यावरून लोक जास्त बोलवतच नाही, मला माझ्या स्किलवरूनच बोलवतात. एक एक्सप्रेशन असतात. नाही रे, दिसण्यावरूनच बोलवत असतील जास्त, म्हणजे दिसण्यावर प्लस स्किलवर दोन्ही याच्याने बोलवतात. मला दोन्ही याच्याने बोलवतात. माझे एक्सप्रेशन, माझे व्हिडिओ जास्त व्हायरल जातात, आणि एक असतं ना की भाई हिच्यामध्ये ही पाहिजे, तिला बोलवायचंय, असं त्या हिशोबाने भारी वाटतंय ना. पण ते तिकडे असं वाटतंय एकदम सेलिब्रिटीवाला फील, खूप की एवढा क्राऊड आहे भाई, मीच गाजवतीये. खूप म्हणजे खूप फेवरेट शो होता माझा तो, म्हणजे उमरखेडचा. गणपतीचा शेवटचा दिवस होता ना, तो उमरखेडला मी घेतला होता. म्हणजे मी सेंटर ऑफ पब्लिक असं इथं थांबले होते सेंटरमध्ये, मला बघायला पूर्ण पब्लिक वरती चढून होते. इतका क्राऊड होता, मला एवढा मस्त, सेलिब्रिटीपेक्षा भारी फिलिंग आली होती खरंच. आणि तिथली पब्लिक म्हणजे मला ताईशिवाय कोणी बोलत होतं, सगळे खालून कॅमेरेज वगैरे, बेस्ट. माझा तो शो खूप बेस्ट आला होता. अच्छा. आणि मग जास्त नाही, 2 ते 3 तासच मी थांबले असेल, पण पब्लिकचा रिस्पॉन्स भरपूर होता. आणि असं नाही की एखादा अंगावर धावून येईल किंवा काय, अजिबात नाही. सगळं सेफ. मंडळ पण टॉप नॉच होतं, पब्लिक सुद्धा तिथलं उमरखेड सुद्धा बेस्ट. उमरखेड. मला यवतमाळमध्ये, विदर्भात जास्त खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे. अच्छा. खूप 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 आमच्या इकडचे लोक सपोर्ट करतात ना आर्टिस्टला. ऑब्वियसली करतात भरपूर सपोर्ट करतात, म्हणजे थोडं पण असलं ना काही तर करतात सपोर्ट. आता काय होते, पुणे मुंबईमध्ये जास्त थोडा हे आहे, म्हणजे चान्सेस जास्त आहेत एका आर्टिस्टसाठी. पुण्यातूनच एक आहे सोर्स लेडी डीजेचा, पुण्यातच अकॅडमी आहेत, आणि पुण्यातूनच काही लेडी डीजे आलेले. अच्छा, ते याची अकॅडमी पण असते काय? हो, अकॅडमी सुद्धा असते. किती वर्षाचा तरी कोर्स? नाही, वर्षाने 1 महिन्याचा फक्त. एका महिन्यात डीजे ऑपरेटर? हा, एका महिन्यात डीजे बनतात. म्हणजे जे मेन स्किल आहेत ते शिकवतात, बाकी आपण शिकत जातो पुढं. मला पण माझं असं झालं की मी फक्त मिक्सिंग शिकले होते एका आठवड्यात, नंतर हळूहळू गाणे कट करून कसे सोडायचे वगैरे वगैरे, बाकीचं मी शोवरती लाईव्ह शिकत गेले. अजूनही मी शिकते, मी असंच म्हणते. अच्छा. आणि डीजे ऑपरेटरच तुम्हाला वर्ड आहे की काही दुसरा तुम्हाला वाईट वाटतं काय असं डीजे ऑपरेटर बोललं तर? नाही, डीजे ऑपरेटर ना. डीजे ऑपरेटर डीजेच आहे, तर मी डीजे ऑपरेटर वेगळं झालं. एक ॲज अ डीजे म्हटलं ना तरी बस. अच्छा, डीजे अप्पू शॉर्ट. डीजे मीन्स डिस्क जॉकी. सध्या आम्ही डिस्क नाही यूज करत, पेन ड्राईव्ह यूज करतो. हां, डिस्क ओल्ड होते ना ते, आधी CD टाकायचे, नंतर प्ले करायचे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. म्हणजे तुला मुलगी असल्याचा बेनिफिट होतो असं तुझं म्हणणं आहे? थोडाफार होतो, प्रत्येकीलाच होतो, असं नाही. आणि एवढं जशी तुझी जर्नी होती, इकडे तिकडे जातेस हे सगळं, पण चॅलेंजेस मेनली काय आलं? म्हणजे
स्ट्रगल नाही म्हणता येणार, पण चॅलेंजेस इन द सेन्स की एका सोर्सनंतर 360 डिग्री चेंज होतो माणूस, की खूप मोठं काहीतरी आलं तुझ्यासमोर की आता मी माझ्यासमोर करूच म्हणजे नाही शकत. प्रत्येक ज्या एक आहेत लेडी डीजेस, म्हणजे ज्या खरंच प्रॉपर स्किल्स आहेत त्यांच्याकडे, खरंच त्या प्लेईंग शिवाय दुसरं काही करत नाही, प्लेईंग फक्त वाजवतात, आणि ज्यांच्या डोक्यात फक्त क्राऊड असतो की बाबा क्राऊडच हँडल करायचं, आपल्याला हा शो एकदम चांगला सक्सेसफुल करायचा, अशा ज्या प्रॉपर लेडी डीजेस आहेत. आम्हा सगळ्यांसाठीच एक चॅलेंज आलं होतं, ते म्हणजे लेडी डान्सर्स. ते ऍज अ डीजे म्हणून यायच्या आणि त्या साऊंड समोर जाऊन डान्स करायच्या. पब्लिकला काय म्हणजे मुलांना काय हवं, एक त्या एंटरटेनमेंट. हा एंटरटेनमेंट पाहिजे. तुम्ही वाजवताय, तुम्ही डान्स पण करताय, त्याच एक पर्टिक्युलर पेमेंटमध्ये तुम्ही दोन्ही पण हँडल, म्हणजे दोन्ही पण करताय, भले तुम्ही लॉसमध्ये जाऊन करताय पण करताय, आणि तेच मुलांना जास्त पाहिजे. मग ते कधी अशा टाइमला आम्हाला काय झालं की मॅम ती नाचते, तुम्ही का नाही नाचू शकत? मग मॅडम तुम्ही फोन वगैरे करणार, हा असा शो आहे, करणार का? ठीक आहे. मग मॅडम एवढ्या पेमेंट तुम्ही डान्स पण करणार का? त्यांनी करता, तुम्ही का नाही करू? तुम्हालाही करावं लागलं. आम्हाला प्रत्येकीलाच ते सामोरं जावं लागलं त्यासाठी, की त्या डान्स करताय तुम्ही ना. ते इतकं चॅलेंजिंग होतं की भरपूर, की मंडळ म्हणायचं की नाही मॅडम डान्स केला पाहिजे पुढे जाऊन, नाहीतर मग आम्ही बुक नाही कर. आमचं असं होतं की भाई आमच्याच्यानी ते काय जमणार नाही. एक ॲज अ डीजे मी माझी स्किल दाखवते, मी माझं अंग प्रदर्शन करायला किंवा माझा डान्स दाखवायला तर नाही आलेले. तर ते होतं, डान्स मला जर डान्सरच व्हायचं होतं तर मी डान्सिंगच्या फील्डमध्ये गेले होते, बरोबर गेले असते. आणि ते पण काही चुकीचं नाही, सगळ्यांची वेगवेगळी फील्ड आहे ना. हा, पण तुम्ही जर दोन्ही करताय आणि तुम्हाला हा पण विचार येत नाही की बाबा आपल्यामुळे बाकीच्यांना काय प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे ना, तुम्हाला करायचा आहे डान्स, मग तुम्ही ज्यावेळेस डान्स करणार आहे त्यावेळेस तुम्ही ऍटलीस्ट वाजवू तरी नका, कन्सोल तरी हातात पकडू नका. जर तुम्ही कन्सोल मध्ये फक्त ऑपरेटिंग करता, तुम्ही डान्स करू नका. एकतर करा ना. आणि उलट खूप प्रॉफिट झाला असतं त्यांनी जर हे डोक्यात ठेवलं असतं ना, नाही मी डान्स करू शकते, डान्सचं एवढं पेमेंट होईल, ऑपरेटिंगचं एवढं पेमेंट होईल. किती म्हणजे तुम्ही दोन्ही एकाच पेमेंट मध्ये करताय, म्हणजे तुम्हाला किती काय म्हणायचं तुम्हाला बोलू नाही शकत मी. हा ना. आणि ते तसंच झालं ना की आता जे डान्स करतायत आधीपासनं त्यांना तुम्ही म्हणत नाही ना की तुम्ही डीजे पण ऑपरेट करा, पण जे डीजे ऑपरेट करतात त्यांना म्हणता की तुम्ही डान्स पण करा. कसं आणि होतं मंडळाचं तेव्हा झालं होतं, आता ते थोडंफार कमी झाले खूप. आम्ही लेडी डीजेसनी, आणि त्यामुळे ना फिमेल डीजे बॅन केल्या होत्या. बॅन किती कधीची गोष्ट आहे? एका ठिकाणी कोल्हापूरमध्ये आता झालंय व्यवस्थित. म्हणजे ह्या गोष्टीसाठी बॅन झाले होते की त्या नाचत नाही? नाही ह्या गोष्टीसाठी नाही, डान्स करतात म्हणून बॅन झाले होते. आता म्हणजे काय होतं, एक आंबा नाचका निघाला म्हणून सगळी पेटीच फेकून देणार ना, त्याच्यामुळे सगळ्यांनाच हे बसणार ना की हा पण नाचला असेल, तो पण नाचला असेल, असं होतं ना ते. मग असं झालं की तुम्ही म्हणजे डान्सर नको, कोणीच नको, लेडी डीजेच नको, असं झालं. म्हणजे 32 शिराळा आमच्यासाठी एक मस्त एक क्राऊडेड प्लेस येतो की जिथं माणूस 32 शिराळामध्ये एकदा गेला. कोल्हापूरला आहे का हे? नाही, सांगली की खूप ते वरती जातो ग्राफ पूर्ण, TRP मिळते, खूप चांगलं क्राऊडचा रिस्पॉन्स, आणि खूप चांगली मोठी यात्रा असते तिथली. आणि तिथं लेडीज डीजे खूप चालायच्या. अशा ह्या सगळ्या डान्सर्स आल्या, साऊंड समोर डान्स करणं हे ते ऑब्व्हियसली पब्लिकला नाही आवडणार हे सगळं. मग त्यामुळे ते लेडी डीजे बॅनच केलं. मग ते त्यांच्यामुळे आम्ही पण बॅन झालो ना. अच्छा, बॅन म्हणजे मग तुम्हाला असं काही लिगल नोटीस आलं होतं का की तुमच्या डीजे? नाही, पण पोलिसांनी सरळ सांगितलं की लेडी डीजे ऑपरेटर चालणारच नाही, तुम्हाला साऊंड लावायचे लावा, लेडी डीजे. म्हणजे तुम्ही मेल ऑपरेटर चालेल डीजे, लेडीज नाही चालणार असं? हां, का तर ते डान्स करतात म्हणून, म्हणजे एक पर्टिक्युलर त्या मुलींमुळे असं झालं. अच्छा, मग त्या मुली अजून पण डीजे वाजवतात की त्या गेल्या बाहेर? काय माहिती, मार्केटमधून नाव गेल्यासारखं दिसतं त्यांचं आता, तर मला तर काही दिसत नाही, मी जास्त नाही लक्ष देत. हां, आमच्या फीडवर पण नाही आल्या, तुम्ही झाला आमच्या फीडवर. मी जास्त लक्ष नाही देते. तर ते एक मोठं चॅलेंज होतं, म्हणजे मेनली मोठं नाही म्हणू शकत, पण एक आलं होतं तेवढ्या बाबतीत. आम्ही सगळ्याजणी अशा ग्रुप केला होता आमच्या ज्या ऑपरेटर्स आहेत, आम्ही ज्यांनी अकॅडमी करून शिकले, जे आपापल्या स्वतःच्या पायावरती आहे, सगळं आम्ही एकत्र होऊन आता करायचं काय यावर, काढायचं काय याच्यावरती, ऑप्शन काय. आणि ज्याने पण म्हणजे हा डीजेचा कॉन्सेप्ट काढला ना, फिमेल डीजे, भारी यार. कारण की पहिले डीजे ऑपरेटर म्हणजे फक्त मुलगा. आता पण मुलं पण भरपूर फेमस आहेत, मुलांचं पण काही नाही. मुलं पण त्यांच्या स्किलवर, त्यांचं एक मायकिंगचा एक असतं ना आवाज, त्याच्यावरती एक डायलॉग्सवरती, ह्याच्यावरती ते आहेत भरपूर मुलं पण आहेत. पण असं मुलींच्या कम्पॅरिझनमध्ये आहेत काही मुली अशा.
की त्यांनी डीजे नाही वाजवायला पाहिजे असं. असं नाही, वाजवलं नाही पाहिजे असं नाही. तुम्ही यार तुम्ही एक कन्सेप्ट आहे ती एक डीजे म्हणजे, तर तुम्ही ते समजा तरी ॲटलिस्ट आधी की काय केलं पाहिजे काय नाही, आपण कसं हँडल करावं. तुम्ही यायचं, कसंही थांबायचं, कसंही नाचायचं, कसेही कपडे घालायचे, आणि त्याच्यामुळे लोकांना दुसऱ्यांना प्रॉब्लेम होतो. त्यांची तर इज्जत जातीच ऑब्व्हियसली, पण त्यांच्यामुळे बाकीच्यांना पण तसंच असं दृष्टिकोनातून बघितलं जातं. भले मी कुर्ता घालून जरी गेले, जर दुसरी पोरगी कपडे अर्धे घालून आली असेल एवढे तर लोक तिच्याकडेच बघणार, तिलाच बघणार, असं होतं ते. आणि तिच्यामुळं आम्हाला पण नावं ठेवण्यात येतात की बाबा ती अशी म्हणजे ही पण तशी, सगळ्याच तशा आहेत असं म्हटलं जातं. अच्छा, तर मग ते वाईट वाटतं ना. थोडंफार वाटतं, पण बाकीच्यांना माहिती आहे, पब्लिक पण आहे जरा स्मार्ट आहेत, जे बोलवतात, जिथे जिथं जातो त्यांना पण फरक कळतो ना की बाबा ही अशी आहे ती तशी आहे, कोणाला काय किती सपोर्ट द्यावा किती नाही, कोणाला किती उचलला पाहिजे वर, उचललं पाहिजे किती नाही. ऑडियन्स हुशार आहे, पण ऑडियन्स भरपूर त्यांना लगेच कळतंय. येस. आणि जसं तू आता स्क्रीनवर दिसतेस, एकदम तुझी रॉयल पर्सनॅलिटी येत आहे, 5-6 बॉडीगार्ड एकदम साईडला, आणि भारी वाटतं यार ते पाहून. म्हणजे कॉन्फिडन्स दिसतो एकदम की भाई कोणतरी येत आहे. तर ही कशी काही पर्सनॅलिटी तू डेव्हलप केलीस स्वतःची? डेव्हलप म्हणजे मी आधी एक माझं भरतनाट्यमचा क्लास होता मला, म्हणजे मी लावला होता. अच्छा, डान्स माझा पण करतेस? अर्ध झालेलं आहे, भरतनाट्यम झालेलं आहे, थोडा डान्स क्लास झालेला आहे माझा. म्हणजे ते आलं पहिल्यापासूनच, आणि पहिल्यापासूनच मी घरातली सगळ्यात एक्सपेन्सिव्ह मुलगी आहे. म्हणजे मला सगळं चांगलं लागतं, खायला प्यायला ह्याला त्याला सगळं चांगलंच. मग अशा डेव्हलप करायचा विषय आला नाही, आपोआप होत गेलं ते. जसं वाढत गेलं तसं होत गेलं. आणि ते म्हणतात की ऑब्वियसली की तुम्ही पैसे जेवढे जास्त खर्च करायला लागता तेवढेच तुम्ही जास्त कमवायला लागता हळूहळू. ते खरं आहे का हे? सांगू शकत नाही, कारण की असू पण शकतं. हं. माझं झालं, मी विचार करूनच खर्च करते, जिथं करायचं तिथंच करते, जिथं नको तिथं करत नाही. माझ्या कपड्यावर ह्याच्यावर त्याच्यावर भरपूर मी खर्च करते, पण एक फालतू वायफाट खर्च असतात ना ते नाही करत. जे सेविंग्स असतात ठेवते मी. अच्छा, ठेवतेस तू, बिलीव्ह करतेस सेविंगवर? ऑब्व्हियसली करावं लागतं. मी आधी नव्हते करत. हां. आमच्या पप्पांचं असं आपला पैशाचा विषय सुरूच आहे, तर भरपूर लोक असं बोलतात की मेल डी जे जास्त वेळ प्ले करतात, 5-6 तास 7-7 तास असं डी जे प्ले करतात, आणि फिमेल जे डी जे तुमच्यासारखे असतात ते 2-3 तास प्ले करून त्यांच्यापेक्षा जास्त पैसे घेतात. असं तर हे रिॲलिटी आहे का खरंच? रियालिटी काही गोष्टीत आहे, पण काही गोष्टीत आमच्यापेक्षा जास्त पैसे घेणारे सुद्धा मेल ऑपरेटर्स आहेत. अच्छा. हां, आणि ते पण 3-3 तासच प्ले करतात, असं नाही जास्त. आणि म्हणजे ज्या वेळेस असं झालेलं आहे, आता शक्यतो ना गणपतीची जर कामं असतील तरच 6-6 तास प्ले करावं लागतं. गणपतीची असतील, नवरात्री असेल, नवरात्रीला पण नाही, पण ते विसर्जन वगैरे काही असेल, सार्वजनिक जे काही कामं असतील, दुपारी 3 वाजल्यापासून ते 10 ते पहिले 12 होता तर 10 वाजेपर्यंत असं कंटिन्यू प्ले करावं लागतं. 6-7 तास. आणि आमचं कसं आहे की पब्लिक कंटिन्यू नाही थांबू शकत. ठीक आहे, तर पब्लिक ज्या टाईमलाच थांबते. म्हणजे एक टेस्टिंग असते 3 नंतर, पब्लिक येणार 6-10 वाजेपर्यंत. जेवढं आहे त्यांचा टाईम, जेवढं त्यांना पुढच्या मंडळाला दाखवायचं आहे, एवढ्या चौकात, ह्या पर्टिक्युलर चौकात आम्हाला तुम्ही दिसला पाहिजे, तर तेवढाच वेळ ते आम्हाला थांबून देतात. आणि आम्ही समोरून नाही म्हणू शकत ना की आम्हाला 6-6 तास वाजवायचे वगैरे, असं नाही म्हणू. आणि मी सुद्धा प्ले केलेले 6-6 तास स्टँडिंग. हां, स्टँडिंग पण केले, रोड शो मध्ये पण केलेले, गणपतीच्या वगैरे दिवसांमध्ये मागच्या वर्षी केलेले. यावेळेस नाही जमलं. आणि गोव्यात एक असतं, गोव्यातलं एक ना संध्याकाळी 6ला चालू करतात, ते पहाटे 6ला बंद करतात. 12 तास. पूर्ण 12 तास कंटिन्यू साऊंड चालू असतो. नरकासूर काय म्हणतात, नरकासूर दहन काहीतरी आहे त्यांचं, नरक चतुर्दशी दिवाळीचं असतं, तेव्हा मी केलेलं आहे कंटिन्यू प्ले. 12 तास? 12 तास नाही, संध्याकाळी 10 ते नाही 8, संध्याकाळी 8 ते मी रात्री 5 का 4 वाजेपर्यंत प्ले करतो ते कंटिन्यू. अच्छा, म्हणजे 4-8 तास केलेले, कंटिन्यू प्ले केलेले. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की आम्हाला जर अपॉर्च्युनिटी तशी भेटली तर आम्ही पण वाजवू? आम्हाला जर भेटलं तर आम्ही करतोच. आता समोरून जर एखादे म्हणतात नाही मॅडम तुम्ही एवढाच वेळ थांबा, एवढा वेळ थांबवू नका, तर मग आम्ही काय करतो. आणि मुलगी म्हटल्यानंतर मुलांच्या बाबतीत आम्हाला खूप काही प्रॉब्लेम्स असतात गोष्टींमध्ये काही, तर मग नाही एवढं थांबणं पॉसिबल मुलगी. बरोबर. तुम्ही मुलांकडे स्ट्रेंथ असते तेवढी. अच्छा, म्हणजे तुम्ही मानता की मुलं आमच्यापेक्षा वर आहेत? वर म्हणजे स्ट्रेंथ आहे मुलांकडे,
तर मग तर करतात. आता तुम्ही मुलांच्या विषयी आता मी अजून एक विचारतो की तुम्ही बोलले की माझे बाबा मला लहानपणीपासून एक मुलगाच समजतात. तर तुम्हाला असं कधी वाटलं की मुलांचं आयुष्य बेटर असतं तर पुढचे जन्म भेटले तर मी मुलगा होईल? वाटलं असं कधी? लहानपणी वाटायचं, पण आता बिलकुल वाटत का आता का नाही वाटत? नाही. मुलांचं लाईफ बेटर का? कारण की त्यांना कुठेही फिरायला भेटतं, पण त्यांच्या अंगावर तेवढे रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा असतात. एक्झॅक्टली. मुलगा होणं सुद्धा सोपं नाहीये. मुलगा म्हणजे एक ठराविक काळात त्यांना ती नोकरी पाहिजे, तेवढं त्यांचं सेव्हिंग पाहिजे, लग्नासाठी जायचं तर तेवढं ते कमवलेलं पाहिजे. भले मुलीच्या बापाकडे तेवढं नसेल तरी मुलाकडे पाहिजे, सगळं पाहिजे, ह्या त्या गोष्टी. मग ते मुलगा होणं पण काही सोपं नाहीये. प्रत्येक गोष्टीत त्यांना, जरी त्यांच्याकडे एक असला फ्रीडम आहे तरी सुद्धा त्यांना तेवढी रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. त्या फ्रीडमचं ते करणार काय? जर त्यांना Exactly. तेवढं जर भेटत असेल की बाबा ह्या वयात आपल्याला कंटिन्यू जॉब, कंटिन्यू हे सेव्हिंग्स, घर पाहिजे, बांधलं पाहिजे, गाडी पाहिजे, सगळ्या 25, 26, 30 वयापर्यंत, तर मग ते फिरणार कधी? त्यांना फ्रीडम आहे म्हणून आपण चालून धरून त्यांना चालतो. फ्रीडम असून नसल्यासारखं आहे. नसल्यासारखं आहे. तसं एक आमचं एक पर्टिक्युलर लग्न होईपर्यंत आमच्या हातात आहे, आम्ही काहीही करू शकतो. मुलगी, आणि आज मुलगी खूप खूप डिमांड आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, की मार्केटमध्ये कसं प्रत्येक गोष्टीचं नवीन नवीन ट्रेंड, हे ते सगळं. मला मुलगी आहे तीच खरंच बरी चांगली आहे. गोष्ट आहे. पुढच्या जन्मात जरी आले तर मी मुलगीच होऊन येईन. आणि असं कोणी आहे मुलगा तुमच्या जीवनात मग? असं नाही सांगता येणार, पण आहे समजून घेणारा? घेतो तो, प्रत्येक गोष्टीत समजून घेतो, सांगतो. भांडणं वगैरे होतात का तुमची? तुझी भांडणं करत असतील? नाही, तो तर विचारा साधा सिंपल असेल. दोघांचे होतात भांडणं, पण एक असतं ना की एक क्लोज पर्सन, असं पण म्हणू शकत नाही की तो माझा बॉयफ्रेंड आहे किंवा रिलेशनशिपमध्ये, असं नाही. मी जास्त मुलांशी बोलत नाही, पहिली गोष्ट. कारण की आजकालची मुलं म्हणलं ते गोष्टी, आणि मला आवडतच नाही पहिल्यापासून जास्त. जे काही आहे कामापुरते ऑपरेटर्स वगैरे बोलणं असतं, पण एक क्लोज फ्रेंड आहे जो मला प्रत्येक गोष्टीत मोटिवेट करतो, नाही का, हे तू हा नको रस्ता, तो रस्ता चूज कर, हे नको करूस, बाहेर ते वाटेल. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत ऑब्व्हियसली, तुम्हाला चांगलंच सांगतात कुठल्या गोष्टी. तेवढंच. आणि तू बोललीस की तू मुलांसोबत जास्त बोलत नाही, बरोबर. आता मी जसं तुला पॉडकास्टसाठी अप्रोच केलं, ठीक आहे, तर तू ऑब्व्हियसली, मी तर समजलो की भाई हे कशाला येईल आपल्या पॉडकास्टला, याच्या ऑलरेडी क्राऊड, एक फॅन फॉलोइंग आहे, आपलं चॅनल जस्ट आता ग्रो होत आहे, तर तुला का वाटलं की जायला पाहिजे असं? माझ्या तसा एवढा ॲटिट्यूड नाही आहे बिलकुल, पण डाऊन टू अर्थ. मी डाऊन टू अर्थ आहे, खूप डाऊन टू अर्थ आहे मी. आणि माझं असं होतं की ठीक आहे, आता विचारतात ते ऑब्व्हियसली करूयात, नाही का म्हणायचं. आणि मला असे भरपूर DM येतात की मॅडम कोलॅबोरेशनमध्ये शूट करायचंय, मेकअप, हे ते. ओके, फक्त मला वेळ भेटू द्या. मला वेळच नसतो, ती पहिली गोष्ट. नागपूरवरून सुद्धा एक मुलगा आहे, एक फोटोग्राफर आहे, तो मला म्हटला होता शूट करायचं. बिचारा कधीपासून मागा लागले, पण मला वेळच भेटला नाही त्याचं शूट करण्यासाठी. पण त्याला तसं वाटत असेल नाही ना, मला फाट्यावर मारलं हे काय? नाही, असं काही नाही, असं नाही. त्याला कळतंय, समोर बघतायत लोक, एवढे बॅनर्स चालले तिचे, एवढं समोर आहेत रोजचे व्हिडिओज की बाबा इथं ह्या तारखेला तिथे, त्या तारखेला तिथे. मी मंडळाशी कोणी मला फोन जरी केला ना पार्टीनी, तरी मी बोलताना असं एकदम ॲटिट्यूड नसतो माझा बिलकुल. नॉर्मली आपण जसं बोलतो तसं कामाचंच बोलायचं, पण मोजकं बोलायचं. आणि समोरच्यालाही असं वाटलं नाही पाहिजे अरे ॲटिट्यूड दाखवला, असं बिलकुल. आता ही थोडी फेमस झाली तर एकदम हेच आम्हाला गिनतच नाही, असं नाही, नको व्हायला नाही. तर पॉडकास्टसाठी तुला कोणी केलं होतं अप्रोच याच्या आधी? नाही, याच्या आधी मला कोणी केलं. पण तुला करतील याच्यानंतर. पण तुला वाटत असेल ना की यार माझ्या ऑडियन्सला पण मी शेअर करायला पाहिजे गोष्टी, मला पण पॉडकास्ट असं इंटरव्ह्यू तरी द्यायला पाहिजे, पॉडकास्ट नाही तर. मला वाटलं होतं, कारण की बहुतांश लोकांना माझ्याबद्दल काहीच माहिती नाहीये. आज सगळंच माहिती झालं. रुमर्स येतात ते त्याच्यावरच विश्वास ठेवून चालतात, ज्या की गोष्टी खऱ्या नाहीयेत. आणि ते मला म्हणजे जास्त कोणी माझ्यासोबत बोलतच नाही. आणि ते एक्झॅक्टली असं विचारणार कसं ना की मॅडम तुमच्याबद्दल हे असं उठलं तर मी आहे का, तसंच आहे का, कसं विचारणार ना ते. त्यांना माहितीच नाही बहुतांश लोकांना. मग ते त्यांना जे ऐकायला येईल तेच खरं मानतात. सो मी एकदा तर तुम्ही म्हटलात की करायचं, म्हणलं ओके, आता तरी कळेल लोकांना काय. आणि नशीब माझी चांगली की तू माझा DM बघितला.
कारण की ऑब्व्हियसली एवढे DM येतात तुला, तर तू प्रत्येकांचे ID रिप्लाय माझे नसेल करत. भाऊ लोक हँडल करतात, माझे 2 मोठे भाऊ आहेत, ते ID हँडल करतात, माझे शोज वगैरे तेच हँडल करतात. शोज ते घेतात, ट्रॅव्हलिंगचं ते मॅनेज करतात, की इथून तू कुठं जायचं. मी एवढी आयती आहे की मला सगळं आत्ता म्हणजे झाली आहे. माझ्या भावांनी एवढे लाड करतात ते, की त्यांनी आता करून ठेवले की ह्या ठिकाणी हे बघ, हे काम घेतलेलं आहे, जाताना तू अशी जा, येताना तू अशी ये, स्टॉप इथं घे, सगळं सांगून ठेवलेलं असतं मला. अच्छा. मग ते ID पण तेच हँडल करतात, जसं शोज वगैरे आहे. आणि आता ते ऑटोमॅटिक रिप्लाय नसतात का, ते करून ठेवलेले त्यांनी. तर मी एक जस्ट पाहत होते कोणाचे, मला आवडतं कारण की DMs वगैरे पाहते मी. हाय ताई, काय तर ताई तुम्ही कशा आहे. आणि मुलींचे तर मी हमखास रिप्लाय देते, मी पाहत नाही त्यांचे किती फॉलोअर्स आहेत काय. हाय ताई तुम्ही कशात, मी माझा रिप्लाय असते इकडे, मी मस्त, तू कशी आहेस. तुमचा पाहिला मी पॉडकास्टसाठी, मी तुमची ID चेक केली, ओके म्हटलं चालेल करू. कशी वाटली आमची ID, म्हणजे पॉडकास्ट आहेत व्यवस्थित? मस्त, ओके. तर मग सगळं एपिसोड बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही? मी नॉर्मल पाहिले, तनू भोसलेचा पाहिला, आर्याचा पाहिला, ओके आपण पण करू शकतो. हां. पण इथं आल्यानंतर खूप नर्वस झाले मी आजपर्यंत एवढी पब्लिक पाहिली, एवढं तू हे सगळं. नर्वस झाली, तू नर्वस झालीस. अरे तू मला नर्वस केलंस माहित आहे का? तू मला बोलूच दिलं नाही, मग तू कुठे नर्वस आहे? मी नर्वस झालो आज मी पहिल्यांदा. आहे extrovert. मग- एकदा मी झाले सुरू, माझी बुलेट ट्रेन सुरूच होती, मी बोलायला लागले की लागले. हां ना. पण तशी माझ्या आयुष्यात ना खूप कमी लोक आहेत. हा, तू बोललीस ना की तू कन्सोल हातात घेतेस, आज तू पॉडकास्टचा कन्सोल हातात घेतलास की मी वाजवणार. थँक्यू सो मच. मग डायरेक्ट डॉमिनेट. हा, मग पुढच्याला बोलूच नाही द्यायचं. हा बोल, तू काय बोलत होती? आयुष्यात माझ्या असं एकदम नाही का, खूप कमी लोक आहेत ज्यांच्याशी मी कम्युनिकेट करावं वगैरे. माझी एकच मैत्रीण आहे, लहानपणापासूनची आहे. तर ती एकच मैत्रीण आहे, ती कंटिन्यू सोबत असते. ती काय माझा पिच्छा सोडत नाही. अच्छा. ती घरापाशी राहायला होती आधी आमच्या घराशेजारी, तिथून मग मी रूम चेंज केली, ती माझी रूम चेंज केली, तिथं पण आली. अच्छा. आणि साताऱ्यातलीच आहे ऑब्व्हियसली. तर ती जास्त करून माझ्यासोबत असते शोवर वगैरे. मी आता तिला नेत नाही कुठे, कारण की माझा ठाव ठिकाण नसतो, मला कंटिन्यू काम आहे. मग तिला आता नेत नाही, पण ती असते कंटिन्यू माझ्यासोबत. मग तेवढी ती एक आहे. बाकी 2-3 DJ लेडी DJs आहेत, त्या असतात, बोलतात कधीतरी. त्यांना असं ज्याला त्याला प्रत्येकाला टाईम नसतो यावेळेस, म्हणजे या दिवसांमध्ये सीझनमध्ये त्यांना जेव्हा टाईम भेटेल ते कॉल करतात, मला भेटून मी करते. आणि बाकी म्हणायला गेलं तर माझे भाऊ लोक आहेत, मित्र तर नाहीत मला जास्त. एकच आहे. हा, एकच माझा मित्र आहे तेवढा. हा. आणि बाकी सगळे एकटाच बस आहे. हा, कारण की मला जे काही लागलं मी त्यांनाच विचारते, काय करू कसं करू. मग ते सांगतात हे असं नाही, आणि ते एकच सगळ्यांवरती पुरून उरणार आहे, त्यामुळे काही वाटत नाही. आणि जसं की आमच्या घरात तसं काय म्हणतात त्याला, लव्ह मॅरेज वगैरे नाहीच. म्हणजे पप्पा करू शकतात सपोर्ट, मला माहिती आहे, पण मला त्यात पडायचं नाहीये त्या झंझटमध्ये, कारण लव्ह मॅरेज टिकत नाहीत बिलकुल. का, कसं काय वाटतं तुला? असं वाटतं मला. मी पाहिलेच समोर 2-3 उदाहरण, म्हणजे काही टिकतात. म्हणजे तू अरेंज मॅरेज करशील? हा, मी अरेंज मॅरेज करणार. पक्का? मला नाही वाटत माझं बघ, हा लग्नच होईल, पॉडकास्ट मी चालवीन जर तू लव्ह मॅरेज केलास तर. नाही, मी लव्ह मॅरेज नाही करू शकत, कारण की नाही आवडणार मला ते. आणि आमच्या कास्टमध्ये कसं आहे की नाही चालत बाहेर. कुठली कास्ट आहे तुझी? 96 कोळी मराठा? नाही, होलार म्हणजे आहे, हिंदूच आहे. भारतातले सगळे हिंदूवर होतो आपण. अरे नको, ते नको घेऊस हा. कास्ट वगैरे. नाही, कास्टचं नाही रे इश्यू, हा, पण तर हिंदू मग मी हिंदू. होलार आहे. हा. आणि आमच्यामध्ये नाही, म्हणजे आवडणार माझ्या घरच्यांना तरी असं लव्ह मॅरेज की तू लव्ह मॅरेज केलेलं? हां, पण जर असेल, चांगलं असेल सगळं ठीक. आणि आता सीन काय आहे, प्रत्येक मुलाला अशी बायको पाहिजे विथ क्लिअर पास्ट, जिला बाहेर कोणी नको जिला बाहेर कोणी ओळखत भाई. नसावं. पास्ट थांब, मी याच्यावर थोडं बोलतोय. पास्टचं काय घेणं देणं आहे? आता तू म्हणशील की कुठली पोरगी आली, 10 पोरांबरोबर फिरली, तुझ्याकडे आली, तर तू काय बोलशील? तर मी ऑब्व्हियसली तिला ॲक्सेप्ट करेल. तू करशील. प्रत्येक मुलं सारखी आणि नसतात. का म्हणशील का? आता कारण की बघ, एक पर्टिक्युलर मुलं अशी असतात ना की ज्यांना पहिल्यापासून भले ते कुठेही तोंड मारत असले तरी त्यांचं असं असतं की मुलगी आम्हाला एकदम सुसंस्कारी पाहिजे, जी एकदम कुर्ता वगैरे घालणारी, आणि तिच्याला बाहेर जास्त कोणी ओळखत नसली पाहिजेत, नाही का. आणि माझ्या असं जरी पाहिजे. मते आणि मला म्हटलं तर मला अख्खा महाराष्ट्र ओळखतो पहिली गोष्ट हां. माझ्याबद्दल. आणि थोडेफार रुमर्स आहेत. आता तो मला विचारत बसणार नाही प्रत्येक गोष्टी. जर विचारलं तर ऑब्व्हियसली मी त्याला विथ प्रूफ सगळं सांगू शकते, हे असं नाही असं आहे अरे पण वगैरे. प्रूफ ज्याला तू प्रूफ आणि मी देतेस त्याच्यासोबत interested काय नाहीये आयुष्य तू बाबा घालवशील? love marriage मध्ये. अरे पण तू ज्याला प्रूफ देते काय आयुष्य घालवणार त्याच्यासोबत? आता सपोज माझ्याकडे मला कुठली मुलगी आवडली तेच समज, ठीक आहे, तेच ऐक ना म्हणायचं तू, ना. ऐक ना, थांब ना, ऐक ना. तर ती जर बोलली, म्हणजे मला आवडली समज, मी पण तिला आवडलो, पण तिचा पास्ट नाही चांगला, तर मी असं थोडी बोलणार आहे का तुझा पास्ट चांगला नाही, आपण रिलेशनमध्ये नाही येऊ शकत किंवा लग्न नाही करू शकत? नाही बोलू शकत ना.
कारण की कसं असतं, माणसाच्या जीवनात जे निर्णय असतात, डिसिजन, ते वेळेचे असतात, ते माणसाचे कधीच नाही राहत. म्हणजे त्यावेळी सपोज तो डिसिजन तिचा बेटर, किंवा तिला वाटला असेल हा डिसिजन माझा बेटर आहे, तेव्हा तिने घेतला. त्याच्यानंतर परत काहीतरी झालं आणि तिला वाटलं असेल आता हा डिसिजन बेटर आहे, तो तिने घेतला. तर शेवटी तो डिसिजन वेळेचा ना. तर त्याच्यासाठी एखाद्याचा पास्ट बघून भाई हे अशी होती, तिकडे गेलेली आहे, मॅटर नाही ना. तुझा चांगुलपणा आहे तो, की चांगली गोष्ट आहे, तू असं पाहणार नाहीस. पण आहेत मुलं, काही काही मुलांचं कसं असतं, क्युरियस असतात ते, की बाबा मी अटॅच जर झालो, हिचा असा असा पास्ट आहे, हिने अशा चुका आधी केलेल्या आहेत, जर पुढे जाऊन केल्या तर. मुलांचं हे आहे ना, एक विचार करायचा दृष्टिकोन, जर ह्या चुका तिने परत केल्या तर त्यापेक्षा तसं असलेलीच मुलगी नको. काही काही मुलं जे एकदम पॉझिटिव्ह असतात ना, त्यांचं असं असतं. आणि नाही, मुली पण भरपूर तशा मुलांचं वागतात. असतं. पण आता बघा, इथे चूक कोणाची नाही, आपण ते पण नाही बोलू ह्यात शकत. चूक मुलीची पण नाहीये, मुलाची पण नाहीये. ते म्हणतात ना, होता है अच्छा होता है सबके लिए, म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तर ते पास्ट कोणाचा काय आहे नाही, एवढा नाही इम्पॉर्टंट कर. आणि मी माझं असं लव्ह मॅरेज करायचं म्हटलं ना, तर प्रत्येक गोष्टीचं त्याला मला हे करून द्यावं लागलं, प्रूफ सकेट, की बाबा हे असं नाही, असं आहे, तसं नाही, तसं आहे. कारण की त्याला माझ्याबद्दल कशाला? बाहेरून गोष्टी कळत नाही, मनातून उतरतं माणूस. ऐकून घे, आता एखादी गोष्ट मी त्याला सांगितली नाही, त्याला जर बाहेरून ऐकायला मिळाली तर ऑब्व्हियसली त्याच्या मनातून मी उतरणार. मग तो प्रत्येक गोष्ट मला विचारणार, हे असं झालं का, मी थकून जाईल यार. मी स्वतःला किती प्रूफ करू. मला असं पाहिजे की बाई तू आहेस ना, तू योग्य आहेस. बाकी मला दुसऱ्यांवरती विश्वास नाही, जसं माझ्या फॅमिलीने ठेवलं आहे पहिल्यापासूनच. त्यांच्या पण कानावर भरपूर गोष्टी येतात, ते कधीच म्हणत नाही तसं, की नाही नाही तू असं कसं केलंस, तू तसं केलं, कधीच नाही. ते मला विचारत सुद्धा नाही, का त्यांना विश्वास पाहिजे, तेवढं विश्वास आहे तेवढं. त्याचा पण विश्वास पाहिजे की नाही, अशा गोष्टी ती करणार नाही. हां, तू जर मला प्रत्येक गोष्टीत मलाच चुकीचं ठरवत असशील आणि जर मलाच असं प्रत्येक गोष्टीला मला काय म्हणतात एक्सप्लेन करावं लागत असेल, तर काय अर्थ नाही ना मग त्यात. तसं आहे, तर मग मला प्रॉब्लेम आहे ना बाबा. मी प्रत्येक कोणी गोष्टीला पण नाही एक्सप्लेन हे करू शकत. फ्रस्ट्रेट होऊन जाणार रे, कोणी किती पण. फ्रस्ट्रेट होईल मी ऑब्व्हियसली. ते अरेंज मॅरेज म्हटलं ना, की ते ठीक आहे, त्याला मला एकदाच सगळं सांगावं लागेल, एकदाच जे काय आहे ते परत परत मला नाही सांगावं लागणार ना. आणि मला तर असं वाटत नाही की अरेंज मॅरेज पण माझं होईल. मला असं वाटतच नाही माझं लग्न होईल मला वाटत नाही. कारण की आय चूज फ्री. मॅरेज मटेरियल आहे मी, थोडक्यात थोडीफार आहे, मला सगळं जमतं, सगळं आहे. एक नाण्याच्या दोन बाजू असतात. स्वप्न मोठी आहेत, स्वप्न पण मोठी आहेत माझी भरपूर. मला खूप काही करायचंय, मला एवढ्यात त्या झमेल्यात नाही पडायचंय. बघू आगे आणि तू करतेस स्वप्न तुझी पूर्ण. हो, मी करतेच. ज्या ज्या स्वप्नांची मी पाहिले होते मी ते करतेय पूर्ण. आणि माझं असं मला ट्रॅव्हल करायचं भरपूर. मी ट्रॅव्हलिंग मला खूप आवडतं, इकडे तिकडे फिरायला आहे ते. एकटी फिरे मी 2 ते 3 वेळा एकटी जाऊन आली गोव्याला. बापरे. मग माझं असं आहे की मला ट्रॅव्हल करायचंय बाबा. तू आज खूप चांगलं उत्तर दिलंस. आलीस, मेनली टाईम काढून, उशिरा आलीस पण आलीस. ठीक आहे, आम्हाला आणि तुझ्या ऑडियन्सला पण फार बेटर वाटेल की हा एपिसोड बघायला. तर तुम्ही रॉकास्ट विथ राववर जा आणि हा एपिसोड बघा. आणि माझे शेवटचे प्रश्न मी जे प्रत्येकाला विचारतो, की तुला इथं येऊन कसं वाटलं आणि तुला वाटतं का इथे यायला पाहिजे लोकांनी? मला इतकं मस्त वाटलं. माझ्या आयुष्यातला हा पहिला पॉडकास्ट आहे, इतका सही झाला, इतका सुंदर. तर मी खरंच सगळ्यांना म्हणेन की तू ज्यांना ज्यांना अप्रोच करशील त्यांनी स्वतःहून तुला करावं. आणि खरंच तुम्ही या, एकदा अक्षयशी भेटा. अक्षय खूप चांगल्या मनाचा आहे आणि पहिली गोष्ट तो समोरच्याला वेळ देतो बोलायला, खूप चांगलं. मी एवढी एक्स्ट्रोवर्ट आहे, आजपर्यंत मी कधीच कोणाला बोलायला वेळ दिला नाही, त्याला पण नाही दिला ह्या वेळेस. बट तुम्हाला समजून घेतलंच, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच DJ अप्पू. कामानिमित्त आपण नेहमी भेटत राहू. ठीक आहे, थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. खूप मोठी हो, खूप ग्रो कर. येस.